जे ऍडव्हान्सचा प्रॉब्लेम 2017चा, बरोबर. होमवर्क होता ना तुमचा, सॉल्व्ह केलं का? उत्तर नाही आलं का? डिफरन्शिएशन ऑफ डिटर्मिनंटची कन्सेप्ट वापरली का तुम्ही? हम्म. एवढं करायची गरजच नव्हती रे. डायरेक्ट केलं असतं तरी आलं असतं. हम्म. नाही मोठं जाणार बघ की. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता पहा, डिटर्मिनंट कसं काढतात माहिती ना, कॉस टू एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस ऑफ मायनस साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स, वन मायनस कॉस टू एक्स इंटू हा वाला कॉस टू एक्स इंटू मायनस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स, कळतंय? मायनस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स. ओके. आता साइन टू एक्स इंटू प्लस साइन टू एक्स इंटू मायनस कॉस एक्स साइन एक्स मायनस कॉस एक्स साइन एक्स, म्हणजे मायनस टू साइन एक्स कॉस एक्स. हे पहा, हे कशाचा फॉर्म्युला हा? साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे का? म्हणजे मग काय बनेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉस टू एक्स. आता हे मायनस साइन जर आतमध्ये गेलं तर हा काय बनेल, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, कॉस टू एक्स. मग हा कॉस टू एक्स आणि हा कॉस टू एक्स काय होईल, प्लसचा कॉस स्क्वेअर टू एक्स, कळते सगळ्यांना? आणि हा साइन टू एक्स, हा साइन टू एक्स आणि हे मायनसचं साइन बाहेर आलं तर मायनस साइन स्क्वेअर टू एक्स, कॉस स्क्वेअर टू एक्स मायनस साइन स्क्वेअर टू एक्स, कॉस फोर एक्स, बरोबर ना? कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे ना, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस टू थिटा. म्हणजे एफ ऑफ एक्स काय बनलं तुमचं, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉस टू एक्स प्लस कॉस फोर एक्स. समजताय ना तुम्हाला? इतकं सिंपल तर फंक्शन बनलंय. आता काय काढायचं तुम्हाला, मिनिमम मॅक्सिमम मोर दॅन 3 पॉइंट वर एफ डॅश ऑफ एक्स झिरो, एफ डॅश ऑफ झिरो म्हणजे तुम्हाला क्रिटिकल पॉइंट आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचे, मिनिमम मॅक्सिममला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचे, बरोबर ना? मग एफ ऑफ एक्स काय आहे तुमचा, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॉस टू एक्स प्लस कॉस फोर एक्स. एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल, कॉस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टू एक्स इंटू टू, आणि कॉस फोर एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन फोर एक्स इंटू फोर, मग मायनस साइन फोर एक्स इंटू फोर. समजतंय ना? आता काय करणार, हा यांच्या दोघांमधून तुम्ही मायनस टू कॉमन काढू शकता, नाही तर राहू द्या जसं आहे तसं राहू द्या. किंवा एक काम करू शकता, ह्याला तुम्ही लिहिलं मायनसचा टू साइन टू एक्स, आणि ह्याला फोर इंटू साइन फोर एक्स ला टू साइन टू एक्स कॉस टू एक्स लिहू शकता का? बरोबर. मग मी ह्या साइन फोर एक्स ला लिहिलं टू साइन टू एक्स कॉस टू एक्स, कळतंय? टू साइन टू एक्स कॉस टू एक्स, बरोबर. आणि मग आता दोघांमधून मी टू साइन टू एक्स कॉमन घेऊ शकतो. ओके. सो दिस इज इक्वल्स टू मायनस टू साइन टू एक्स जर मी कॉमन घेतला तर आतमध्ये काय उरेल, वन प्लस फोर कॉस टू एक्स. आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढलंय. आता आपण एक्स्ट्रीम कंडिशन साठी किंवा एक्स्ट्रीम पॉइंट मिळवण्यासाठी क्रिटिकल पॉइंट्स फॉर एक्स्ट्रीम कंडिशन्स, म्हणजे मॅक्सिमम मिनिमासाठी आपल्याला क्रिटिकल पॉइंट्स माहित असले पाहिजे. क्रिटिकल पॉइंट साठी काय करतो आपण, एफ डॅश ऑफ एक्स ला झिरो से इक्वेट करतो. सो टू गेट द क्रिटिकल पॉइंट्स ऑर टर्निंग पॉइंट्स, रादर दॅन सेइंग क्रिटिकल पॉइंट्स, टर्निंग पॉइंट्स ऑर स्टेशनरी पॉइंट्स, वी इक्वेट डेरिव्हेटिव्ह टू बी झिरो. डेरिव्हेटिव्हला इक्वेट करतो आपण झिरोशी. एफ डॅश ऑफ एक्स जर झिरो झाला म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हा मायनसचा साइन टू एक्स इंटू वन प्लस फोर कॉस टू एक्स ला झिरोशी इक्वेट करायचंय. आता हे झिरो कधी असेल बरं, हा मायनस टू तर जाऊ द्या,
कुठं झिरोने झिरोच्या डिव्हिजन मध्ये गेला. तर हे जे एक्सप्रेशन आहे हे झिरो कधी असेल? ज्यावेळी साइन 2x झिरो असेल और 1 प्लस 4 कॉस 2x हा झिरो असेल. म्हणजे ह्यांना म्हणायचं की ज्यावेळी 2x हा काय असेल 2x इज अँगल याच्यासाठी हा तर असाच राहू द्या. मला इथून काय म्हणावं लागेल कॉस 2x इज इक्वल्स टू -1/4 असेल. त्यावेळी तुमचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरो असेल म्हणजे आपल्याला क्रिटिकल पॉइंट्स काढायचे आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला साइन 2x चा ग्राफ माहिती आहे का? माहित नसेल तरी आपण बनवू शकतो. 0 0 पाय बाय 4 पाय बाय 2 पाय ह्याच्या पुढे जायची गरज आहे का रे? नाही गरज. देन थोडस पुढे जाऊ 3 पाय बाय 2. ओके. कारण पाय बाय 2 आणि पायच्या मध्ये तर आपण डिस्टन्स किती ठेवलंय? आपण कितीचा इंटरव्हल घेतलाय पाय बाय 4चा. मग इथं मला घ्यायला लागेल 3 पाय बाय 4 आणि मग पाय. बरोबर ना? पाय बाय 4 पाय बाय 4 2 पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 2 देन 3 पाय बाय 4 अँड 4 पाय बाय 4 मीन्स पाय आणि इकडे मागं पण -पाय बाय 4 -पाय बाय 2 -3 पाय बाय 4 आणि मायनसचा पाय. आता बिहेवियर कोणत्या ग्राफचं पाहतोय आपण साइन 2x चा. बरं हे ग्राफवर मी काय गेलो? तुम्हाला असं वाटेल अरे इकडे तर काहीतरी वेगळंच चाललं होतं आता मध्येच ग्राफ कसं? तर साइन 2x झिरो कधी कधी असेल हे मला काढायचंय. कारण त्यांनी हे जे दोन ऑप्शन दिलेत ना एफ डॅश ऑफ झिरो इज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो ऍट मोर दॅन 3 पॉइंट्स इन दॅट इंटरवल आणि दुसरं काय एफ डॅश ऑफ एक्स झिरो ऍट एक्झॅक्टली 3 पॉइंट. म्हणजे ह्याच्यासाठी मला चेक करायचं नंतर आपण मॅक्सिमम मिनिमाला चेक करू. तर मग मला सांगा तुम्ही साइन 2x चा ग्राफ कसा आहे? 2x अँगल काय आहे आपला 2x. मला सांगा साइन 0 0 असतो म्हणजे साइन 2x पण काय येईल 0. बरोबर साइन x 0 म्हणजे साइन 2x पण 0. आता साइन पाय बाय 2 काय साइन पाय बाय 2 काय असतो 1. मग साइन 2 इंटू पाय बाय 2 काय येईल पाय बाय 4 सॉरी पाय येईल. बरोबर म्हणजे मला काय म्हणायचंय साइन एक्स चा ग्राफ तुम्हाला माहिती आहे. मी फक्त म्हणलं y इज इक्वल टू साइन एक्स त्याचा ग्राफ असा येईल. आणि हा कशाचा ग्राफ आहे y इज इक्वल टू साइन एक्स. आता साइन 2x चा म्हणतोय. मग मला एक गोष्ट सांगा ज्यावेळी तुमचा साइन एक्स 1 असेल त्यावेळी तुमचा साइन 2x 0 असेल का? कारण तुमचा ज्यावेळी एक्स पाय बाय 2 आहे ज्यावेळी तुमचा एक्स पाय बाय 2 आहे त्यावेळी तुमचा 2x हा काय बनेल 2 इंटू पाय बाय 2 म्हणजे पाय. मग साइन पाय तर 0 असतो. म्हणजे तुम्हाला कोणता ग्राफ काढायचा आहे आता? तुम्हाला ग्राफ काढायचा आहे साइन 2x चा. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही असं म्हणाल की साइन 2x पाय बाय 2 वर 0 येईल आणि साइन 2x पाय बाय 4 वर पहा 2x म्हणजे पाय बाय 4 वर ज्यावेळी x ची व्हॅल्यू पाय बाय 4 असेल म्हणजे 2 इंटू पाय बाय 4 म्हणजे काय पाय बाय 2. तर त्यावेळी तुमचा जो आहे हा कर्व हा मॅक्सिमम असेल. बरोबर ना? म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला हे दाखवायचंय मला की साइन 2x चा ग्राफ असा येईल पाय बाय 4 वर मॅक्सिमम पाय बाय 2 ला 0 3 पाय बाय 4 वर मॅक्सिमम मिनिमम आणि पाय ला 0. कळतंय का? आणि मागे पण कसा येईल पाय बाय 4 ला असा कळतंय ना? दिस इज द ग्राफ ऑफ y इज इक्वल्स टू साइन 2x. आणि आपण आता कुठून कुठल्या इंटरव्हल मध्ये पाहतोय साइन 2x चा ग्राफ कसा काढायचा कळला का तुम्हाला? तर जास्त वेळ मी त्या ग्राफ कसा ड्रॉ करतात त्याच्यावर नाही देऊ शकत. फक्त मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ज्यावेळी साइन एक्स 1 असेल त्यावेळी साइन एक्स 1 कधी असतो ज्यावेळी एक्स पाय बाय 2 असतो. मग एक्स ज्यावेळी पाय बाय 2 असेल त्यावेळी 2x काय येईल पाय. म्हणजे साइन 2x चा ग्राफ इथं 0 व्हायला पाहिजे. आणि मग तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की एक्स ज्यावेळी पाय बाय 4 असेल ठीक आहे ना किंवा 2x
एक्स ज्यावेळी पाय बाय 4 असेल त्यावेळी 2x काय येईल? पाय बाय 2. बरोबर ना? एक्स ज्यावेळी पाय बाय 4 त्यावेळी 2x पाय बाय 2. मग 2x ज्यावेळी पाय बाय 2 त्यावेळी साइन 2x म्हणजे साइन पाय बाय 2 काय येईल? 1 येईल. म्हणजे इथं काय येतोय? पाय बाय 4 वर 1 येतोय. म्हणजे असं नेचर येईल. म्हणजे तुम्ही 2x अँगल जर डबल केला तर तुमचा ग्राफ छोटा होतोय. म्हणजे y लगेच व्हॅल्यू अटेंड करतोय. ठीक आहे ना? छोट्या व्हॅल्यूज ऑफ x साठी y मोठ्या व्हॅल्यूज घेतोय. ठीक आहे? सो दिस इज द ग्राफ ऑफ साइन 2x. आता आपल्याला हे चेक करायचंय की ही तर पहिली कंडिशन आहे आपलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असण्याची. दुसरी पण कंडिशन आहे ना, cos 2x इज इक्वल्स टू मायनस 1/4 असण्याची. म्हणजे ज्यावेळी cos 2x मायनस 1/4 असेल त्यावेळी आपलं f डॅश ऑफ x कसं असेल? 0 असेल. आता f डॅश ऑफ x 0 अजून म्हणजे आपण ही पहिली कंडिशन चेक करतो की sin 2x ज्यावेळी 0 असेल त्यावेळी आपला जो काही डेरिव्हेटिव्ह आहे फंक्शनचं ते काय असेल? 0 असेल. मग ते 0 असण्याच्या काय कंडिशन आहे? तर यांनी सांगितलं या दोन ऑप्शन मध्ये की मायनस पाय टू पाय किती पॉइंट्स आहेत टर्निंग पॉइंट्स. पण मायनस पायला पण नाही इन्क्लूड करायचा आणि पायला पण इन्क्लूड नाही करायचा कारण ओपन इंटरव्हल मध्ये सांगितलंय. मग आता कुठं कुठं ग्राफ 0 बनतोय बरं? 1, 2 आणि 3. मग काही काहींना समजा क्वेश्चनच विसरून गेलेत काय विचारलाय ते तर म्हणतील एक्झॅक्टली 3 पॉईंट. काय म्हणतील? आपण ही एक कंडिशन आहे ना, या कंडिशन मधून तर काहीतरी मिळणार आहे आपल्याला. मग ही कंडिशन काय? कॉस 2x. मग कॉस 2x चा ग्राफ तुम्हाला काढता आला पाहिजे. कॉस 2x चा ग्राफ पुढे काढू का? कॉस 2x चा ग्राफ नेक्स्ट स्लाइड. कॉस 2x y इज इक्वल्स टू कॉस 2x. ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे, काही अवघड नाहीये. 0 समजतायत ना कन्सेप्ट काय चालू आहे ते? इथे 0 असेल, पाय बाय 4, पाय बाय 2, 3 पाय बाय 4 आणि पाय. त्याच्यानंतर मायनस पाय बाय 4, मायनस पाय बाय 2, मायनस 3 पाय बाय 4 आणि मायनस पाय. आणि या रिजन मध्ये आपल्याला कोणता ग्राफ ड्रॉ करायचा आहे? कॉस 2x चा ग्राफ. मग मला सांगा कॉस 0 काय असतो? 1. मग कॉस 2x म्हणजे कॉस 2 टाइम 0 पण काय असणार आहे? 1च असणार आहे. कॉस पाय बाय 4, कॉस पाय बाय 4 1/√2. पण कॉस 2 पाय बाय 4 म्हणजे कॉस एक्स चा ग्राफ तर असा आहे, हे तुम्हाला पण माहिती मला पण माहिती. कसा? 90 ला 0 होतोय आणि हा असा. ठीक आहे ना? इकडून पुन्हा असा जातोय पण प्रॉपर ड्रॉ करायला पाहिजे. ओके. हा कशाचा ग्राफ आहे हा? y इज इक्वल्स टू कॉस एक्सचा. कॉस 2x चा नाहीये, कॉस एक्स चा ग्राफ आहे. कॉस 2x चा ग्राफ ह्याच्या अर्धा होईल. म्हणजे अर्धा इन द सेन्स काय की कॉस पाय बाय 4. कॉस पाय बाय 4 ची इथं काहीतरी व्हॅल्यू येत होती 1/√2. पण इथं कॉस 2 पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय येईल? कॉस पाय बाय 2 दॅट इज 0. बरोबर ना? कॉस पाय बाय 2 काय असतो? 0 असतो. म्हणजे तुमचा कॉस 2x चा जो ग्राफ तुम्हाला मिळणार आहे तो ग्राफ म्हणजे तो ग्राफ इथं 0 व्हॅल्यू अटेंड करत असेल आणि मायनस पाय बाय 4 ला पण 0. पुन्हा 3 पाय बाय 4 ला 0 आणि इकडे पण 0. कळतंय ना? मायनस 3 पाय बाय 4 ला करून पहा तुम्ही. कॉस ऑफ 2 इंटू 3 पाय बाय 4, कॉस 3 पाय बाय 2 काय येतं आन्सर? 0. म्हणजे तो ग्राफ अरे आन्सर 0 येते म्हणजे y 0 येते. बरोबर ना? म्हणजे तुम्ही जर x 3 पाय बाय 4 टाकला तर y 0 येतोय. म्हणजे तिथं तुमचा ग्राफ काय करत असेल? एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करत असेल. मग तो ग्राफ असा येईल. बरोबर ना? म्हणजे पाय बाय 2 ला कॉस एक्स तर 0 आहे, पण पाय बाय 2 ला कॉस 2x मायनस मायनस 1 आहे. बरोबर ना? मॅक्सिमम आहे. मग आता किती तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळत आहेत? ओपन इंटरवल ऑफ मायनस पाय टू पाय 1,
टू 3 1 2 3 आणि 4 -π to π म्हणजे हे 4 आणि मागचे किती 3 का 4 1 2 3 1 2 3 म्हणजे टोटल तर 7 आहेत. एक्झॅक्ट आकडा जरी विचारला असता तरी आपण सांगितलं असतं. म्हणजे देर आर 7 क्रिटिकल पॉइंट्स. किती 7. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे का? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 ऍट मोर दॅन 3 पॉइंट्स. बरोबर. एक्झॅक्टली 3 पॉइंट्स वर एफ डॅश ऑफ एक्स 0 नाहीये तर आपल्याला 7 पॉइंट 7 पॉइंट्स असे मिळाले की ज्याच्यावर आपलं एफ डॅश ऑफ एक्स कसं आहे 0 आहे. कळते सगळ्यांना? बरं, ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लगेच सोडून नाही द्यायचा. मल्टिपल सिलेक्ट पण असू शकतो. ठीक आहे ना? मग आता हे मिनिमम मॅक्सिमाला आपण पाहतोय. एफ ऑफ एक्स अटेन्स मिनिमम, एफ ऑफ एक्स अटेन्स मॅक्सिमम ऍट एक्स इज इक्वल टू 0. आता एफ ऑफ एक्स काय आपलं हे फंक्शन आहे. हे आता हे तुम्ही सरळ सरळ विचार करा की कॉस 2x प्लस कॉस 4x किंवा तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढा. तुमचा एफ ऑफ एक्स काय आहे? कॉस 2x प्लस कॉस 4x. मग एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल? -2 साइन 2x मायनस किंवा काढलेलं होतं ना आपण -2 साइन 2x इंटू 1 प्लस 4 कॉस 2x 1 प्लस 4 कॉस 2x. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह जर काढायचं झालं तर आपल्याला चेन रूल वापरावा लागेल ना. मग त्याच्यामुळे हे एक्सप्रेशन नका वापरू, प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. याला पुन्हा तुम्ही काय करा आतमध्ये मल्टिप्लाय करा तर -2 साइन 2x आणि हा -8 साइन एक्स कॉस एक्स किंवा तुम्ही त्याला लिहू शकता -4 कॉस 4x. कॉस नाही साइन -4 साइन 4x. बरोबर ना? आता मला सांगा डबल डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही घेताय तर आन्सर काय येईल त्याचं? आता -2 साइन 2x चं डेरिव्हेटिव्ह हे -2 तसाच आणि साइन 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 कॉस 2x -4 तसाच साइन 4x चं डेरिव्हेटिव्ह 4 कॉस 4x. आता ते म्हणतायत काय म्हणतायत एफ ऑफ एक्स अटेन्स मिनिमम व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल टू 0, एफ ऑफ एक्स अटेन्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला आता इथं क्रिटिकल पॉईंट काढायचीच गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट म्हणाल ऍट एक्स इज इक्वल टू 0 यू चेक युअर एफ डबल डॅश ऑफ एक्स सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. मग एफ डबल डॅश ऑफ 0 जर मी काढला तर मला सांगा हा -2 इंटू 2 कॉस 0 इज 1 4 इंटू 4 कॉस 0 इज 1 म्हणजे हे सगळं निगेटिव्ह आहे का? मग सेकंड डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह म्हणजे फंक्शनने काय अटेंड केलंय मॅक्सिमा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज ऑल्सो करेक्ट. कळतंय का? इझी होता का क्वेश्चन? ओके. जे ऍडव्हान्स 2017. नेक्स्ट झालाय हा. बरेच झालेत क्वेश्चन. कितीपर्यंत? हा लास्टचा होता ना कालचा. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ दिस. आता मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची आपल्याला गिवन फंक्शनची. मॅक्सिमम व्हॅल्यू साठी काय करावं लागेल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. पण आता ऑलरेडी दिलंय की मॅक्सिमम काढा म्हणजे जे क्रिटिकल पॉईंट्स मिळणार आहे त्याच्यावर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट करून मॅक्सिमम व्हॅल्यू आपण काढू शकतो. मग कोणत्या रिजन मध्ये काढायची आहे ज्यावेळी आपला एक्स क्लोज इंटरव्हल 0 टू पाय मध्ये बिलॉंग करत असेल आणि आपलं जे फंक्शन आहे त्याला व्यवस्थित जर लिहिलं तर ह्याला आपण म्हणू फंक्शन एफ ऑफ एक्स अँड दॅट इज इक्वल टू एक्स मायनस 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x ना. म्हणजे एक्स मायनस साइन 2x प्लस 1/3 साइन 3x. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय फॉर टू ऑप्टेन द क्रिटिकल पॉइंट्स फॉर एक्स्ट्रीमाज टू गेट द एक्स्ट्रीमाज. एक्स्ट्रीमा मीन्स मॅक्सिमा मिनिमा. मग आपल्याला ह्याच्यासाठी काय काढावं लागेल टर्निंग पॉईंट साठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल त्याला 0 शी इक्वेट करावं लागेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 मायनस साइन 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 कॉस 2x
प्लस 1/3 आणि साइन 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 cos 3x. 3 ला 3 कॅन्सल होईल. एफ डॅश ऑफ एक्स काय आला 1 मायनस 2 cos 2x प्लस cos 3x. हा तुमचा एफ डॅश ऑफ एक्स आला. आता हा काय आहे? एफ डॅश ऑफ एक्स झिरोशी इक्वेट करायचा ना फॉर क्रिटिकल पॉइंट्स. टू क्रिटिकल पॉइंट्स नाही यूज करायला पाहिजे शब्द. टू ऑप्टेन द टर्निंग पॉइंट्स और स्टेशनरी पॉइंट्स वी इक्वेट अवर एफ डॅश ऑफ 0 टू 0. मग एफ डॅश ऑफ एक्स काय 1 मायनस 2 cos 2x प्लस cos 3x. 1 मायनस 2 cos 2x प्लस cos 3x. आणि मी जर ह्याच्याकडे व्यवस्थित पाहिलं ना तर मी काय करेल आता डबल अँगल फॉर्म्युलेज इव्हॅल्युएट करेल. बरोबर. मग त्याच्यापासून मला एक क्युबिक इक्वेशन मिळेल. ते डायरेक्ट दिसतंय मला की cos 3x ला मी काय लिहिल 4 cos क्यूब x मायनस 3 cos x मायनस 2 cos 2x ला काय लिहिल 2 इंटू cos 2x ला आता सगळं कॉसच्या टर्म मध्ये ना तर त्याला मी लिहिल 2 cos स्क्वेअर x मायनस 1 आणि हा प्लसचा 1 ऑलरेडी इथं आहे. दॅट इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता 4 cos क्यूब x आणि हे सगळं कॉस मध्ये इक्वेशन दिसतंय. बरोबर ना. त्याला व्यवस्थित जर तुम्ही करून घेतलं तर 4 cos क्यूब x त्याच्यानंतर डिक्रीजिंग पॉवर मध्ये लिहा 2 इंटू 2 4 4 cos स्क्वेअर x मायनस 4 cos स्क्वेअर x मायनस 3 cos x आणि मायनस मायनस प्लस 2 प्लस 1 इज प्लस 3. दॅट इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता पहा आता हे क्युबिक इक्वेशन आहे. कॅन यू डू द क्युबिक फॅक्टरायझेशन? सिंथेटिक डिव्हिजन वगैरे माहिती का तुम्हाला? नाही माहिती. काय तुम्ही क्युबिक फॅक्टरायझेशन माहिती करा बरं. क्युबिक फॅक्टरायझेशन कसं करताय तुम्ही? मला याच्याकडे पाहून सिंथेटिक डिव्हिजन काय असते माहिती का? एखादा फॅक्टर तुम्हाला माहित असला ना मग बाकीचे फॅक्टर उरलेले काढू शकता तुम्ही. पण मला ह्या एक्सप्रेशनला पाहून असं वाटतंय की जर कॉसेक्सच्या जागी 1 टाकला तर 1 क्यूब म्हणजे हा 4 बनेल. हा पण 4 बनेल. हा मायनस 3 4 मायनस 3 प्लस 3. येस. cos x is equals to 1 satisfies this cubic equation. Cubic polynomial म्हणू शकता in cos x. This is the cubic polynomial in cos x. Okay. So cos x is equals to 1 is a factor of or is a solution of this equation. बरोबर. That is cos x minus 1 is a factor. हा factor आहे. This is the root of this equation. This is the factor of this expression. कळतंय ना. मग cos x is equals to 1 जर फॅक्टर आहे तर सिंथेटिक डिव्हिजन मध्ये तुम्ही काय करत होता? तुम्ही याचे कोइफिशियंट असे लिहित होता 4 मायनस 3 आणि 3 आणि हा cos x is equals to 1 एक रूट आहे किंवा एक रूट आपल्याला मिळालेलं आहे ते या साईडला लिहित होता. आणि काय करता तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. हा पहिला आहे ना त्याला ऍज इट इज इथे लिहिता 1 इंटू 4 करून जे काही आन्सर येतं त्याला इथे लिहिता. बरोबर. -4 प्लस 4 करता तर आन्सर येते 0. यांना दोघांना ऍड करता मग पुन्हा 1 इंटू 0 करून आन्सर काय येते 0. मग -3 प्लस 0 करून जे आन्सर येते ते इथे लिहिता. 1 इंटू -3 करता काय येते -3 आणि मग प्लस 3 -3 0. मग हे असं जे काही मिळतं ना तर तुमची हायेस्ट डिग्री किती आहे 3. मग इथून 4 चा कोएफिशियंट हायेस्ट डिग्री नसते त्याच्यापेक्षा 1 ने कमी. म्हणजे आता येईल 4 cos म्हणजे आपण दुसरा फॅक्टर काढतोय. एक फॅक्टर तर माहितीये. तर 4 cos स्क्वेअर x प्लस 0 cos x मायनस 3 cos x ची पॉवर 0. कळतंय का? अच्छा डिक्रीजिंग ऑर्डरने cos x cos स्क्वेअर मग cos मग त्यांचे हे कोइफिशियंट असतात. म्हणजे तुम्हाला ह्या ज्या इक्वेशनचं सेकंड रूट मिळालं ते काय मिळाले 4 cos स्क्वेअर x मायनस 3 कारण cos x ची पॉवर 0 इज 1. मग 4 cos स्क्वेअर x मायनस 3 आणि cos x मायनस 1. काय होतं माहिती का लेंदी क्वेश्चन मध्ये तुम्ही क्वेश्चन काय विचारला हेच विसरून जाता. ठीक आहे. तर cos x मायनस 1 आणि 4 cos स्क्वेअर x minus 3 is equals to 0. This is what we have factorized.
आपण काय केलं होतं, एफ डॅश ऑफ एक्स ला 0 केलं होतं आणि मग ह्या साईडला ह्या टर्म्स होत्या. मग या टर्म्सला आता मी तर क्रिटिकल पॉईंट डायरेक्टली काढू शकत नाही, इतकी तर असं काय हे नाही आपल्याकडं, कॅल्क्युलेटर वगैरे नाहीये. तर मग काय करावं लागेल आपल्याला, क्युबिक फॅक्टरायझेशन वगैरे करावं लागेल. मग मी सिंथेटिक डिव्हिजनने काय केले, ह्याची फॅक्टर्स काढले. आता फॅक्टर्स काढल्यानंतर मग मला काय करता येईल, मग मला क्रिटिकल पॉईंट सांगता येईल. हे काय तुमचं, हे एफ डबल डॅश सॉरी एफ डॅश ऑफ एक्स आहे. हे झिरोच्या इक्वेट केलं तर इथून आपल्याला cos x इज इक्वल्स टू 1 हे एक सोल्युशन मिळेल, और cos स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 3/4 म्हणजे इथून आपल्याला पुन्हा दोन सोल्युशन मिळतील. cos x इज इक्वल्स टू प्लस मायनस √3/4 पण √3/2 पण आपल्याला एक्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिलाय असं काही मेन्शन आहे का? हा, एक्स 0 to पाय, एक्स कसा आहे 0 to पाय. म्हणजे आता तुम्ही एक्सच्या व्हॅल्यूज काढाल, एक्स 1 कधी असतो, पाय बाय, त्यांनी सांगितलंय तुमचा एक्स क्लोज इंटरव्हल ऑफ 0 to पाय ऍक्सेप्टेड आहे. एक्स 1 कधी असतो, पाय बाय 2 ला ना. आता एक्स प्लस √3/2 कधी असतो, पाय बाय 6 ला, बरोबर ना. कॉस 30 इज कॉस एक्स √3/2 कधी असणार, पाय बाय 6 ला. आणि मायनस म्हणजे 5 पाय बाय 6 ला का, अरे 150, 150 ला काय असणार मायनस. इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज निगेटिव्ह, मग तुम्ही म्हणाल या साईडने 30 राहतंय, बरोबर ना. मग हा 60 साइड अपोजिट टू 60 इज 1/2, साइड अपोजिट टू 30 इज 1/2, अपोजिट टू 60 इज √3/2. म्हणजे हा तुमचा कॉस असतो, हा तुमचा साइन असतो, बरोबर ना, माहिती ना तुम्हाला. मग हा जो कॉस आला सेकंड क्वाड्रंट मध्ये म्हणून निगेटिव्ह. 150 ला काय मिळतोय तुम्हाला, निगेटिव्ह √3/2 मिळतोय. म्हणजे ह्या तुमच्या एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. म्हणजे मला सांगा आता एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय आल्या, पाय बाय 2, पाय बाय 6, 5 पाय बाय 6. आता आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू काढायचे तर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल, बरोबर ना. पण ते पण काढायची गरज नाहीये, का बरं, कारण आपल्याकडे क्रिटिकल पॉईंट मिळालेत सगळे, पण सगळ्यांमध्ये ती व्हॅल्यू टाकू. सगळ्या त्या क्रिटिकल म्हणजे ते जे क्रिटिकल पॉईंट्स मिळालेत ते त्यांच्या व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकू, ज्याची सगळ्यात मोठी व्हॅल्यू असेल ती आपली मॅक्सिमम व्हॅल्यू, बरोबर ना. इक्वेशन काय फंक्शनचं, एक्स मायनस साइन 2x प्लस 1/3 साइन एक्स. सो एफ ऑफ एक्स काय आपला, एक्स मायनस साइन 2x प्लस 1/3 साइन 3x, बरोबर का. हम्म. आता पहा, आता या सगळ्या पॉइंट्सवर आपण काय काढणार आहे, आपल्या फंक्शनची व्हॅल्यू काढणार आहे, बरोबर ना. कारण फंक्शन कधी अटेंड करतो मॅक्सिमा मिनिमा, क्रिटिकल पॉइंट्सवर. फंक्शन अटेन्स मॅक्सिमा और मिनिमा ऑन क्रिटिकल पॉइंट्स, और वी मे से ऑन टर्निंग पॉइंट्स वी गेट मॅक्सिमा और मिनिमा. ओके, मग हे टर्निंग पॉइंट जे आहेत त्याच्यावर आपण फंक्शनची व्हॅल्यू चेक करू. एफ ऑफ पाय बाय 2, एक्सच्या जागी पाय बाय 2 टाकला मी, या साइन ऑफ पाय बाय 2, साइन ऑफ 2 पाय बाय 2, हा तर 0 बनला, साइन पाय 0 असतो. आणि प्लस साइन 3 पाय, हा पण काय बनला 0, साइन 3 पाय 0 ना. म्हणजे ह्याचा आन्सर काय आला, एफ ऑफ पाय बाय 2 च पाय बाय 2. ओके, आता एफ ऑफ पाय बाय 6 काढू. हे काय येईल, पाय बाय 6 मायनस 2 पाय बाय 6, साइन 2 पाय बाय 6 म्हणजे काय, साइन पाय बाय 3, व्हॅल्यू काय येईल √3/2, आणि साइन 3x म्हणजे 3 इंटू पाय बाय 6, 3 इंटू पाय बाय 6 म्हणजे काय, पाय बाय 2 म्हणजे साइन पाय बाय 2 काय येईल 1/3 इंटू 1. ओके, 1/3 इंटू 1 इज 1/3, कळतंय. मग इथं जर एलसीएम घेतला आपण तर काय बनेल, पाय मायनस 3√3 प्लस 2 इंटू 3, बरोबर ना, 2 अपॉन 6. एलसीएम कळतोय ना कसा घेतलाय, ह्याचा डिनॉमिनेटर 6 पाहिजे तर मी वरती 3 ला √3 ने मल्टिप्लाय केलं, ह्याचा डिनॉमिनेटर 6 पाहिजे तर वर 2 ने मल्टिप्लाय, खाली पण 2 ने मल्टिप्लाय, समजतंय. मग ही एक व्हॅल्यू मिळते. अजून कोणती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, म्हणजे अजून या क्रिटिकल पॉइंटवर आपण चेक करू आपल्या फंक्शनची व्हॅल्यू. एफ ऑफ 5 पाय बाय 6, एफ ऑफ 5 पाय बाय 6 जर तुम्ही काढला
तर 5π/6 मायनस 2 × 5π/6 व्यवस्थित पहा. 2 × 5π/6 2 × 5π/6 म्हणजे 5π/3 5π/3 म्हणजे 5 × 60 म्हणजे 300 300 म्हणजे क्वाड्रंट नंबर फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा येईल निगेटिव्ह म्हणजे -√3/2 बरोबर ना. साइन π/3 म्हणजे साइन 60 किती असतो √3/2 √3/2 च्या समोर कोणती साइन द्यावी लागेल आता मायनसची कारण क्वाड्रंट मध्ये कोणता आहे तो अँगल फोर्थ क्वाड्रंट. ओके आणि आता त्याच्यानंतर काय राहिले प्लस 1/3 इंटू साइन 3x 3 × x म्हणजे काय आपला 5π/6 3 2 जा म्हणजे 5π/2 5π/2 म्हणजे किती 1π/2 2π/2 3π/2 4π/2 5π/2 म्हणजे 90 कोटर्मिनल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ सेम असतात माहिती ना म्हणजे हा पण किती आला 1 आला. मग आता याचा आन्सर काय येईल 5π/6 प्लस √3/2 प्लस 1/3 एलसीएम जर घेतलं तर हे बनेल 5π प्लस 3√3 प्लस 2/6 बरोबर ना. आपण पाहू आता ऑप्शन ह्या तिघांमध्ये सगळ्यात मोठा कोणता वाटतोय तुम्हाला सगळ्यात मोठा कोण आहे हा मोठा आहे ना सगळ्यात ही तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. इथं तर मायनसचं साईन आहे रे म्हणजे पाय मधून मायनस होत आहे. पायची व्हॅल्यू किती 3.14 मग त्याच्यामधून हा 3 × √3 म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू मायनस होती तर हा निगेटिव्हचा बनला. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन कळलं पाहिजे की दॅट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू. मग 5 प्लस 3√3 प्लस 2/6 5 प्लस 3√3 ऑप्शन नंबर कळते तुम्हाला इझी होतं का मग हे सिंथेटिक डिव्हिजन माहिती असलं पाहिजे तुम्हाला. काय साइन 3π 0 असतो π/2 कुठे आहे हा का 3π ओके 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 पण तरीही हाच मॅक्सिमम आहे 1/3 साइन 3π/2 3π/2 म्हणजे काय येईल -1 येईल म्हणजे काय बनेल हा 5/2 -1/3 मग एलसीएम जर घेतला तर 3π - 2/6 मग मोठा कोणता वाटतोय 5π मध्ये तर ऍड होते इथं 3π मधून मायनस होतं इथं पाय मधून पण गोष्टी मायनस होत आहेत इथं 5π मध्ये ऍड होत आहेत म्हणजे सगळ्यात मॅक्सिमम तीच येते बरोबर ना. ओके हा क्वेश्चन ऑन इंटरवल 0 to 1 द फंक्शन टेक्स मॅक्सिमम व्हॅल्यू ऍट द पॉइंट मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची कोणत्या पॉइंटवर आलेली एफ ऑफ एक्स काय दिलंय तुम्हाला x⁻25 1 - x⁻75 f dash of x काढा फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल डब्बाची पॉवर 75 75 इंटू डब्बाची पॉवर 74 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा बरोबर ना प्लस सेकंड ऍज इट इज 1 - x ची पॉवर 75 ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 25 x ची पॉवर 24 कळते. आता काय कॉमन घेऊ शकतो आपण सगळ्यांमधून याची पॉवर 74 कॉमन घेऊ शकतो अजून काय कॉमन घेऊ शकतो 25 x ची पॉवर 24 कॉमन घेऊ शकतो. जर मी 25 x ची पॉवर 24 इंटू 1 - x ची पॉवर 74 कॉमन जर घेतला तर आतमध्ये काय उरेल ह्याला आधी कन्सिडर करू 25 हा पण गेलाय आणि इथून काय गेलाय 74 बाहेर गेलाय म्हणजे इथं फक्त 1 - x उरला बरोबर ना 1 - x ची पॉवर 74 बाहेर आहे म्हणजे इथं काय उरलाय 1 - x उरलाय फक्त आणि इथं काय उरलाय प्लसचा प्लस नाही मायनस कारण हे मायनसचं साइन आहे -3 इंटू
एक्स ची पॉवर 25, एक्स ची पॉवर 24 बाहेर घेतलाय, मग एक्स ची पॉवर 25 आहे इथं, म्हणजे इथं काय होतं एक्स म्हणजे 1 मायनस एक्स मायनस 3x म्हणजे 1 मायनस 4x, बरोबर का? मग तुमचं एफ डॅश ऑफ एक्स काय बनलं? 25 एक्स ची पॉवर 24, 1 मायनस एक्स ची पॉवर 74 आणि 1 मायनस 4x. दिस इज युअर एफ डॅश ऑफ एक्स. आता आपण टर्निंग पॉइंट पाहू. काय पाहू? टर्निंग पॉइंट. फॉर टू गेट और टू ऑब्टेन द टर्निंग पॉइंट्स वी इक्वेट डेरिवेटिव्ह टू 0. सो एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0. एफ डॅश काय आहे तुमचा? 25 एक्स ची पॉवर 24, 25 एक्स ची पॉवर 24 इंटू 1 मायनस एक्स ची पॉवर 74 इंटू 1 मायनस 4x इज इक्वल्स टू 0. मग ह्या तिघांचा प्रोडक्ट 0 कधी असू शकतो? एक वेळ x 0 असेल, जर x 0 असेल तर, और x जर 1 असेल तर, और x जर 1/4 असेल तर. म्हणजे हे काय तुमचे टर्निंग पॉइंट्स. मग याच्यावरच तुमचं फंक्शन मॅक्सिमा किंवा मिनिमा अटेन करत असेल. हा, मग इथं 2 ऑप्शन आहेत, पण मॅक्सिमम व्हॅल्यू कोणत्या? मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची ना रे आपल्याला. मग तुम्ही म्हणाल अरे मॅक्सिमम व्हॅल्यू साठी सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. मी म्हणेल काही गरज नाही. का बरं? कारण तुमच्याकडे फंक्शन आहे, फंक्शन मध्ये पुट करून पहा, जसं मागच्या क्वेश्चन मध्ये केलं. फंक्शन काय आपलं? एक्स ची पॉवर 25 इंटू 1 मायनस एक्स ची पॉवर 75, बरोबर ना? त्याच्यामध्ये जर पुट करून पाहिलं, एक्स 0 टाकल्यावर आन्सर काय येते? 0 येते. 1 तर याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये. x1 टाकला तरी काय येते आन्सर? आन्सर 0. आणि x जर 1/4 टाकला तर काही ना काहीतरी आन्सर येते, आणि ते पॉझिटिव्ह येते. 1/4 ची पॉवर 25 इंटू 1 मायनस एक्स ची पॉवर 1/4 ची पॉवर 75, म्हणजे हे पण पॉझिटिव्ह आहे आणि हे पण पॉझिटिव्ह आहे. हे याच्यावरच मॅक्सिमम अटेंड झालेलं असेल. मॅक्सिमम अटेंड ऑन दिस पॉइंट. कळतंय का? 2 ऑप्शन आहे, पण पाहायचंय तुम्हाला. याच्यावर तर फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे, 0 वर. ठीक आहे ना? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायची काय गरज नाही. हा, आता नेक्स्ट. लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम इज नॉट ऍप्लिकेबल टू इन विच इंटरवल? इन 0 to 1. मग 0 to 1 वाला एखादा इंटरवल, 0 to 1 क्लोज इंटरवल 0 to 1 यामध्ये हे जे दिलेले फंक्शन्स आहेत, गिवन फंक्शन्स शुड बी फर्स्ट डिफरन्शिएबल असले पाहिजेत अँड कंटिन्युअस असले पाहिजेत दिलेल्या इंटरवल मध्ये. तर तुम्ही म्हणाल मॉड एक्स इज नॉट कंटिन्युअस फंक्शन, नॉट डिफरन्शिएबल. मग तुम्ही तर डायरेक्ट हे ऑप्शन म्हणून टाकाल, पण नाही. इंटरवल पहा ना कोणता आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ग्राफचं नॉलेज असलं पाहिजे. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड एक्सचा ग्राफ कसा येतो? हा, एलएमव्हीटीच्या कंडिशन तुम्हाला माहिती का? व्हॉट इज द कंडिशन ऑफ रोल्स थेरम? एफ ऑफ एक्स कंटिन्युअस डिफरन्शिएबल असलं पाहिजे, कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल. दुसरी कंडिशन काय? एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी असला पाहिजे. आणि तिसरी कंडिशन, म्हणजे ह्या दोनच कंडिशन आहे. ठीक आहे ना? आणि एलएमव्हीटीच्या कंडिशन काय? एफ हे फंक्शन डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस असलं पाहिजे, कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल. आणि दुसरी गोष्ट काय? एफ ऑफ नाही, एवढीच एकच कंडिशन आहे. त्याच्यानंतर ते व्हेरिफिकेशन साठी आपण म्हणतो की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, बरोबर. आणि रूल्स मध्ये काय म्हणतो? एफ ऑफ ए इज इक्वल्स टू एफ ऑफ बी अँड एफ डॅश ऑफ सी इज इक्वल्स टू 0, बरोबर. आठवतंय ना रोल्स थेरम, लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम? मग लॅग्रांजे मीन व्हॅल्यू थेरम साठी फक्त एकच गोष्ट, एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस असलं पाहिजे, तरच ते एलएमव्हीटी सॅटिस्फाय करेल किंवा अप्लाय करू शकतो आपण. तर एलएमव्हीटी थेरम इज नॉट ऍप्लिकेबल टू. मग असं फंक्शन आपल्याला शोधायचं की जे डिफरन्शिएबल नाहीये, कंटिन्युअस नाहीये. मॉड एक्स हे कंटिन्युअस फंक्शन आहे, पण डिफरन्शिएबल नाहीये. कधी? होल डोमेन मध्ये. कधी? होल डोमेन मध्ये. पण इथं तर यांनी पर्टिक्युलरली डोमेन दिलाय ना, कुठून? 0 to 1. पण आपण जर ह्याची कंटिन्युटी चेक केली 0 to 1 मध्ये, तर इट इज कंटिन्युअस. कसा आहे हा?
कंटिन्युअस. आणि ओपन इंटरव्हल मध्ये हा कसा आहे? डिफरन्शिएबल आहे ना. इट इज डिफरन्शिएबल. डिफरन्शिएबल फंक्शन कधी असतो? राईट हँड डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह सेम आला पाहिजे. आणि कुठं शार्प पॉइंट नसला पाहिजे तुमच्या कर्ववर. हा जो कर्व आहे हा डिफरन्शिएबल फंक्शनचा कर्व नाहीये. शार्प पॉइंट नसला पाहिजे. शार्प पॉइंट दिसतोय का तुम्हाला इथून इथपर्यंतच्या रिजन मध्ये? नाही दिसत आहे. आता म्हणजे दिस इज करेक्ट. पण ऑप्शन कोणता करेक्ट आहे हे नाही म्हणत आहे. दिस इज डिफरन्शिएबल. अँड कंटिन्युअस तर असतंच मॉड एक्स. आता एक्स इंटू मॉड एक्स. नाही तर तसं कळत नसेल तर तुम्हाला माहिती एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स. मॉड ओपनिंग कशी करतो आपण? या फंक्शनला म्हणतो पीस वाईज डिफाईन फंक्शन असतात ना हे. This is equals to minus x when x is less than 0 and this is equals to plus x when x is greater than or equals to 0. याच्यावरून पण तुम्हाला कळू शकतं ऑप्शन डी. ऑप्शन डी डिफरन्शिएबल आहे. मॉड एक्स डिफरन्शिएबल आहे कधी? या इंटरव्हल मध्ये. पण पूर्ण सेट ऑफ रिअल नंबर जर डोमेन घेतलं तर त्याच्यामध्ये ते आहे का डिफरन्शिएबल? नाही. कारण त्याच्यामध्ये हा 0 वर जो शार्प पॉइंट येतोय त्याच्यामुळे त्याची डिफरन्शिएबिलिटी फेल होतीये. कळतंय का? आता एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू मॉड एक्स. एक्स इंटू मॉड एक्स. आता हे जे काही फंक्शन आहे याचं पण आपण ओपनिंग करू, मॉड ओपनिंग करू तर पीस वाईज डिफाईन करावं लागेल. दिस इज इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर वेन, कळतंय ना तुम्हाला? वेन एक्स इज निगेटिव्ह अँड दिस इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वेन एक्स इज पॉझिटिव्ह. बरोबर ना? बरोबर आहे. आता पहा याचा ग्राफ कसा येईल? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा ग्राफ कसा असतो? पण हा झिरोच्या पुढे आपण म्हणतोय पॅराबोला ना. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. अपवर्ड ओपनिंग पॅराबोला. कळते सगळ्यांना? आणि झिरोच्या मागे मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे असा ग्राफ येईल. जर प्लॉट करून पाहिला आपण जिओ जेब्रा. जिओ जेब्रा. जिओ जेब्रावर आपण प्लॉट करून जर पाहिलं तर तुम्हाला नेचर कळेल प्रत्येक ग्राफचं. तर कोणतं पाहतोय? एक्स इंटू मॉड एक्स. एक्स इंटू मॉड एक्सचा ग्राफ कसा येतोय? येतोय का असंच? कुठं होतो आपण? कळतंय? आणि मॉड एक्सचा ग्राफ कसा येतोय? मॉड एक्सचा कळतंय ना? शार्प पॉइंट आहे. नाही म्हणजे तुम्हाला कळतंय का एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स हा पूर्ण डोमेन मध्ये कसा आहे? डिफरन्शिएबल आहे. बरोबर? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू मॉड एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स नाही. म्हणजे हे जे फंक्शन आपण लिहिलंय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इंटू मॉड एक्स, हे जर फंक्शन पाहिलं तुम्ही तर हे डिफरन्शिएबल आहे, कंटिन्युअस पण आहे. उघडा बरं. हा मग 0 to 1 क्लोज्ड इंटरवल फ्रॉम 0 to 1 जर तुम काय झालं? क्लोज्ड इंटरवल फ्रॉम 0 to 1 जर तुम्ही चेक केलं तर याच्यामध्ये तुमचं फंक्शन कसं आहे? कंटिन्युअस आहे. आणि ओपन इंटरवल मध्ये कसं आहे? डिफरन्शिएबल आहे. म्हणजे दिस फंक्शन इज ऑल्सो डिफरन्शिएबल फंक्शन. आता हे फंक्शन ऑप्शन बी. ऑप्शन बी जर तुम्ही पाहिला साइन एक्स अपॉन एक्सचा ग्राफ तुम्हाला दाखवतो. साइन एक्स, साइन एक्स अपॉन एक्स याचा ग्राफ. साइन एक्स अपॉन एक्सचा ग्राफ पहा. बरोबर. आता 0 वर काय येते? याची व्हॅल्यू 1 येते. काय? हा व्हॅल्यू कमी होते. का बरं? एक्स मोठा मोठा होत जातोय ना. अरे साइन एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती? 1. पण एक्स तर मोठा मोठा होत जाणार आहे ना.
एक जितका मोठा मोठा होत जाईल तेवढा इन्फिनिटीला एक्स एक्स कुठं अप्रोच करेल? इन्फिनिटीला. त्यावेळी पूर्ण फंक्शन कुठं अप्रोच करेल? झिरोला. कळतंय का? ज्यावेळी हा डिनॉमिनेटरचा एक्स इन्फिनिटीला अप्रोच करेल, कारण एक्सच्या ऑल व्हॅल्यूज साठी अलाउड आहे. फक्त एक्स कसा नसला पाहिजे? झिरो नसला पाहिजे, कारण हे झिरोवर काय होईल फंक्शन? 1 होईल, कारण हे लिमिटने मिळतं. कसं मिळतं? लिमिटने. नाहीतर तुम्ही म्हणाल साइन 0/0 नॉट डिफाईन्ड. लिमिटने काढू शकता ना याची व्हॅल्यू. हा तर स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. लिमिट एक्स अप्रोचेस टू 0 साइन एक्स अपॉन एक्स 1. म्हणजे ऍट एक्स इज इक्वल टू 0 याची व्हॅल्यू काय? 1. पण 0 नसताना हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन आहे का कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल? 0 to 1 कोणत्या इंटरवल मध्ये बोलतोय आपण? 0 to 1. मग 0 to 1 या इंटरवल मध्ये पहा, 0 to 1 आहे का कंटिन्युअस? डिफरन्शिएबल आहे का? येस. नाहीतर तुम्ही इथून पण डिक्लेअर करू शकला असता. ठीक आहे ना? म्हणजे हे पण कसं आहे? डिफरन्शिएबल फंक्शन आहे. आता हे जर फंक्शन पाहिलं तुम्ही, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होतं फंक्शन? 1/2 मायनस एक्स आणि 1/2 मायनस एक्सचा स्क्वेअर. 1/2 मायनस एक्स आणि 1/2 मायनस एक्सचा स्क्वेअर. हे 1/2 कधी एक्स इज लेस दॅन 1/2 असताना, हे कधी एक्स इज ग्रेटर दॅन 1/2 असताना, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू आहे, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू. पण जर व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर तुम्हाला ही गोष्ट कळेल की एक शार्प पॉइंट इथे येतोय 1/2 वर. कारण मध्येच लिनियर नेचर क्वाड्रेटिक मध्ये कन्वर्ट होतंय. दिस इज लिनियर नेचर. आणि आपण इंटरवल कुठून कुठं पाहतोय? 0 1 0 to 1. 0 to 1 मध्ये हा 1/2 आहे ना, 1/2 पर्यंत तुमचं फंक्शन असं म्हणाल निगेटिव्ह, म्हणजे हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. असं असं फंक्शन आलंय बरोबर 1/2 पर्यंत. आणि 1/2 नंतर याने तर डायरेक्ट क्वाड्रेटिकचं नेचर घेतलंय, म्हणजे हा डायरेक्ट असा झालाय. मग तो शार्प पॉइंट आलाय की नाही? 1/2 वर आपलं फंक्शन कसं आहे? डिफरन्शिएबल नाहीये. कंटिन्युअस तर आहे हे फंक्शन, पण डिफरन्शिएबल नाहीये. अदरवाइज यू कॅन सी थ्रू ग्राफ. हे सगळे ग्राफ डिसेबल करूयात आपण. हा, आणि इथे आपण 1/x 1/x 1/2 होता रे. 1/2. ओके, हे डिलीट करावं लागेल. 1/2 मायनस एक्स मायनस एक्स. आणि दुसरा ग्राफ कोणता आहे आपला? 1/2 काय? हा, त्यात ब्रॅकेट द्यायला पाहिजे, बरोबर. 1/2 हे शांत बसा रे. मायनस एक्स पुन्हा तेच प्लॉट झालं. हे तुम्हाला फील व्हावा, म्हणजे तुम्हाला कळावं की अरे खरंच फंक्शन पण काहीतरी असतं, नाही तर फक्त कॅल्क्युलेशन वहीवर तुम्ही करत बसा. त्याच्यामुळं ट्राय करतोय आम्ही. इंजिनिअरिंग मध्ये 3D साठी वापरतोय. 3 डायमेन्शनल मॅथमॅटिक्स असतं. ट्रिपल इंटिग्रेशन गिव्स यू व्हॉल्यूम. तर मग ते व्हॉल्यूम काढण्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतात ना, त्याचं ऍक्च्युअल नेचर पाहण्यासाठी जिओजेब्रा वापरतो. 3D कॅल्क्युलेटर असतं ते. काय होतं आपलं? 1/2 ला 0.5 लिहू का डायरेक्ट? नाही, 1/2 तर लिहिले. मायनस एक्स. चा स्क्वेअर बनवण्यासाठी आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तर स्क्वेअर हा वाला ग्राफ. तर हा ग्राफ पहा तुम्ही. 1/2 ला काय बनते? 0 बनते. 1/2 ला 0 बनते. 1/2 ला हे डायरेक्ट खाली येते. सिलेक्ट. पण तो विचार नाही केला. 1/2 ला डायरेक्ट 0 बनते ना तुमचं फंक्शन. तर 0 बनू द्या, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. फंक्शन कंटिन्युअस आहे.
पण ह्या 1/2 पॉइंटवर पहा ना किती शार्प एज आलेली आहे. शार्प पॉइंटवर फंक्शन कसं असतं? डिफरन्शिएबल नसतं. आहे का डिफरन्शिएबल? मग तुम्हाला केवढा पार्ट पाहायचा माहितीये का? इथं आपल्याला लिहिता येईल का ह्याच्यावर? हम्म. आपण कुठं कन्सर्न आहे आपण या रिजन 0 पासून ओपन इंटरवल 0 टू नाही क्लोज इंटरवल 0 टू क्लोज इंटरवल 1 म्हणजे ह्या रिजन मध्ये आपला जो कर्व आहे असा आहे. मग हा जो शार्प पॉइंट दिसतोय ना इथं तुम्ही हजारो टेंजेंट मारू शकता. म्हणजे तुम्ही म्हणताय एका पॉइंटवर हजारो डेरिव्हेटिव्ह दॅट इज रॉंग. कळतंय ना? म्हणून हे फंक्शन जे आहे हे फंक्शन कसं आहे? डिफरन्शिएबल नाहीये. मग त्याच्यावर आपण एलएमव्हीटी अप्लाय करू शकत नाही. त्याच्यावर आपण एलएमव्हीटी अप्लाय करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन कोणता? ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 1. कारण ह्याच्यावर आपण लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे ना? द नेक्स्ट function is defined by this and we have to see the behavior. इन्क्रीजिंग एक आहे डिक्रीजिंग एक कसं आहे हे हे तर तुम्ही करू शकता. आय थिंक ट्राय करा बरं. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस 2 इंटू ई ची पॉवर मायनस एक्स हे फंक्शन आहे. तर हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं बरोबर ना? हा. आणि मग त्याला जर इन्क्रीजिंग असेल तर ग्रेटर दॅन झिरोशी इक्वेट करा आणि लेस दॅन डिक्रीजिंग असेल तर लेस दॅन इक्वल्स टू झिरोशी इक्वेट करा. एफ डॅश ऑफ एक्स इथं तुम्हाला प्रोडक्ट रूल अप्लाय करावा लागेल. फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. दोघांमधून ई ची पॉवर मायनस एक्स जर कॉमन घेतला तर हा बनेल 1 मायनस प्लस 2 म्हणजे ई ची पॉवर मायनस एक्स मायनस 1 म्हणजे हा बनेल मायनस ई ची पॉवर एक्स एक इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1. तुमचं एफ डॅश ऑफ एक्स काय बनलं? मायनस ई ची पॉवर मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 फॉर इन्क्रीजिंग फंक्शन. फंक्शन जर इन्क्रीजिंग आहे तर आपण काय करतो? एफ डॅश ऑफ एक्स ला ग्रेटर दॅन इक्वल्स टू स्ट्रिक्टली नाही म्हणलेलं ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 करतो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मायनस ई ची पॉवर मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 ला ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 दाखवावं लागेल. आता हे मायनस साईन आहे. जर दोघा इनइक्वॅलिटीच्या दोन्ही साईडला मायनस 1 ने जर आपण डिवाइड केलं तर किंवा मल्टिप्लाय केलं तर इनइक्वॅलिटी फ्लिप होईल. म्हणजे ई ची पॉवर मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 इज लेस दॅन इक्वल्स टू 0. मग मला अजून एक गोष्ट सांगा की ई ची पॉवर मायनस एक्स ऑलवेज पॉझिटिव्ह असतं का? असतं का म्हणजे आहे का? कारण एक्स ची कुठली व्हॅल्यू टाका तर हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. मग ह्या पॉझिटिव्ह ह्याला जर झिरोच्या डिनॉमिनेटर मध्ये टाकलं तर इनइक्वॅलिटीची साईन चेंज होईल का? नाही होणार. म्हणजे एक्स प्लस 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू मायनस 1. बरोबर ना? मग ह्यालाच तुम्ही असं लिहू शकता एक्स बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी हा टू इन्क्लुडेड मायनस 1. यांचं ऑप्शन देण्यात काहीतरी चुकलंय आता कारण त्यांना मग स्ट्रिक्टली म्हणायला पाहिजे होतं. स्ट्रिक्टली म्हणले असते तर आम्ही ग्रेटर दॅन इक्वल्स टू नसतं केलं ना. मग आम्ही फक्त स्ट्रिक्टली केलंय. ठीक आहे. आणि डिक्रीजिंग फंक्शन साठी तुम्ही काय करणार? एफ डॅश ऑफ एक्स ला लेस दॅन इक्वल्स टू 0 दाखवणार. ठीक आहे. मग इथं काय येईल? तुमचा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे तो काय? मायनस ई ची पॉवर मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 बरोबर. आणि हा कसा आहे? लेस दॅन इक्वल्स टू 0 असला पाहिजे. कशासाठी? डिक्रीजिंग असण्यासाठी. मग तुम्ही काय केलं? हे मायनसचं साईन झिरोच्या डिनॉमिनेटरला नाही देऊ शकत कारण दिलं तर फ्लिप होईल. मग तुम्ही काय कराल? मायनस 1 ने मल्टिप्लाय कराल दोन्ही साईडला. तर ई ची पॉवर मायनस एक्स इंटू एक्स प्लस 1 कसा येईल? ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 0 येईल. ई ची पॉवर मायनस एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह तर त्याला आपण झिरोच्या डिनॉमिनेटरला टाकू शकतो. इनइक्वॅलिटीवर काही फरक पडणार नाही. म्हणजे एक्स प्लस 1 हा ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 0 येईल. म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू मायनस 1. म्हणजे तुमचं डिक्रीजिंग फंक्शन कधी असेल? ज्यावेळी एक्स तुमचा क्लोज्ड मायनस 1 टू इन्फिनिटी
मध्ये बिलॉंग करत असेल. हे कधी? हे इन्क्रीजिंग साठी आणि हे कधी? डिक्रीजिंग साठी. मग इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग फॉर ऑल हे नाही. डिक्रीजिंग इन दिस मायनस इन्फिनिटी टू नाही, हे पण नाही. इन्क्रीजिंग ऑल नाही. डिक्रीजिंग इन -1 टू इन्फिनिटी येस, अँड इन्क्रीजिंग इन, दिस इज द करेक्ट आन्सर. क्लोज ब्रॅकेट आता त्यांनी सांगायला पाहिजे होतं की स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग इन, बरोबर. तो ऑप्शन्स आर रॉंग, क्वेश्चन इज रॉंग. ठीक आहे. हे पहा आता, एफ जी एच आर द रिअल व्हॅल्यूड फंक्शन. रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय? जे फंक्शन सेट ऑफ रिअल नंबर पासून सेट ऑफ रिअल नंबर पर्यंत डिफाईन केलेलं असेल. ठीक आहे ना. आर टू आर फंक्शन इज डिफाइंड फ्रॉम आर टू आर. रियल वैल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन इंटरवल 0 close 0 to 1 by f of x is equal to this, g of x as this, h of x as this. ABC denotes respectively. If ABC denotes respectively the absolute maximum of f, g and h on 0, 1, 0,1, then वाचायलाच खूप टाइम गेला. नक्की म्हणायचंय काय क्वेश्चनला? क्वेश्चनला हे म्हणायचंय की 3 फंक्शन आहेत आणि इंटरवल आपल्याला हा आहे. आपल्याकडे इंटरवल कोणता आहे? 0 टू क्लोज 0 टू 1. क्लोज 0 टू 1 हा इंटरवल आहे. क्लोज इंटरवल फ्रॉम 0 टू 1. आणि ह्या इंटरवल मध्ये तुम्हाला 3 फंक्शन दिले. पहिलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ई ची पॉवर एक्स स्क्वेअर प्लस ई ची पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. दुसरं फंक्शन जे दिलंय ते काय? जी ऑफ एक्स. हे काय आहे? एक्स इंटू ई ची पॉवर एक्स स्क्वेअर प्लस ई ची पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. आणि एच ऑफ एक्स इज द थर्ड फंक्शन. ते काय आहे बरं? एक्स स्क्वेअर इंटू ई ची पॉवर एक्स स्क्वेअर प्लस ई ची पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. हे 3 फंक्शन्स आहेत. आणि हे काय आहे? इफ एबीसी डिनोट ऍब्सोल्यूट मॅक्सिमम, म्हणजे ह्या काय मॅक्सिमा आहे ह्या तिन्ही फंक्शनचा. अँड एच ऑन धिस फंक्शन, देन मॅक्सिमम काढण्यासाठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढाल. सेकंड डेरिव्हेटिव्ह कसं असेल? निगेटिव्ह असेल. पण मॅक्सिमम मिळालेत, बरोबर ना. तर मग आपल्याला जे काही क्रिटिकल पॉइंट्स मिळतात त्याने आपण मॅक्सिमम व्हॅल्यू काढू एबीसी. आणि मग त्या एबीसी बद्दल त्यांनी विचारलंय ए इज इक्वल्स टू बी आहे, सी इज नॉट इक्वल्स टू बी आहे की काय आहे. मग याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सांगा. एफ ऑफ एक्सचं काय येईल? एफ डॅश ऑफ एक्स येईल. मग ते कसं येईल सांगा बरं? ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, बरोबर ना. आणि इथं प्लस ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. दोघांमधून समजा 2x कॉमन काढला तर आतमध्ये काय येईल? ई ची पॉवर एक्स स्क्वेअर मायनस ई ची पॉवर मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर का? कळतंय सगळ्यांना? ओके. हम्म. ओके. जी ऑफ एक्स पहा आता. एफ ऑफ एक्स कडे पाहून तुम्हाला काय वाटतंय? दिस इज ऑलवेज इन्क्रीजिंग फंक्शन का? 0 टू 1 या इंटरवल मध्ये आपण विचार करतोय. तर हे एफ डॅश ऑफ एक्स जे आहे ते ऑलवेज पॉझिटिव्ह आहे का? का बरं? कारण 0 टू 1 मध्ये एक्स तर नेहमी पॉझिटिव्ह, पण एक 0 पण असू शकतो. म्हणजे ते फंक्शन आपलं 0 पण, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपलं 0 पण असू शकतं मे बी. पण ई ची पॉवर एक्स स्क्वेअर मोठा आहे ई ची पॉवर मायनस एक्स स्क्वेअर पेक्षा. किंवा तुम्हाला जर अजून चांगलं कळावं म्हणून 2x इंटू ई ची पॉवर एक्स एक्स 2x स्क्वेअर मायनस 1 असं लिहू शकतो का याला? ई ची पॉवर एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन ई ची पॉवर एक्स स्क्वेअर. आणि मग ई ची पॉवर एक्स स्क्वेअर इंटू ई ची पॉवर एक्स स्क्वेअर इज ई ची पॉवर 2x स्क्वेअर, कारण याची ऍडिशन होणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरची. आणि खाली ई ची पॉवर एक्स स्क्वेअर म्हणजे 2x इंटू ई ची पॉवर एक्स 2x स्क्वेअर मायनस 1
अपॉन ई ची पॉवर एक्स स्क्वेअर. बरोबर ना? ई ची व्हॅल्यू काय असते 2.718. बरोबर. आता त्याची पॉवर 0 ठेवली तरच आन्सर काय येईल 1 येईल. पण त्याची पॉवर 0.1 ठेवली तरी आन्सर काय येईल 1 पेक्षा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की एफ डॅश ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे हे पॉझिटिव्ह व्हॅल्यूड फंक्शन आहे. कसं आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यूड और इट मे बी झिरो व्हॅल्यूड फंक्शन. ठीक आहे ना? सॉरी, एफ डॅश ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे ते कसं आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यूड और झिरो व्हॅल्यूड. म्हणजे तुमचं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन और इक्वल्स टू झिरो आहे. मग एफ ऑफ एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन और इक्वल्स टू झिरो आलं, कळतंय ना? हे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे हे मान्य करताय का तुम्ही? 0 to 1 या इंटरव्हल मध्ये हे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तुमचं फंक्शन हे ऑलवेज इन्क्रीजिंग फंक्शन आहे. कळतंय का? एफ ऑफ एक्स फंक्शन हे जे तुमचं एफ ऑफ एक्स आहे हे ऑलवेज इन्क्रीजिंग और ऍट झिरो इट इज झिरो. बरोबर. म्हणजे हे इन्क्रीजिंग आहे आणि झिरो पण होऊ शकतं. झिरो कधी होईल? ज्यावेळी तुम्ही झिरो टाकाल एक्सच्या जागी. एक्सच्या जागी झिरो टाकलं तर ई ची पॉवर झिरो इज 1. 1 - 1 इज झिरो. मग हे सगळं झिरो बनून जाईल. आता हे पहा, जी ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे याच्याकडे पहा व्यवस्थित. इथं आपल्याला कोणता रूल वापरावा लागेल हे तर पुढे डिस्कस करायला पाहिजे होतं. हे नंतर पाहू. एच ऑफ एक्स पुढे पाहू. आता जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्स पहा. प्रॉब्लेम मध्ये इन्व्हॉल्व आहात तुम्ही. जी डॅश ऑफ एक्स सांगा बरं मग. मी काहीच नाही ऐकणार, म्हणजे काहीच नाही लिहिणार माझ्या मनाने, तुम्ही सांगणार. एक्स इंटू हा हा हम्म हम्म हा हम्म हम्म. मग हे पण जे तुमच्याकडे फंक्शन दिसतंय 2x² इंटू ई ची पॉवर एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू ई ची पॉवर -2x² प्लस ई ची पॉवर एक्स स्क्वेअर, हे पण फंक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह आहे का? मला सांगा. 2x² इंटू ई ची पॉवर एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू ई ची पॉवर -x², ह्यांच्यापेक्षा मोठा कोण यांच्या दोघांमध्ये? ऑलवेज पॉझिटिव्ह. एक्स ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत टाकतोय? 0 to close 1. तर हे ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि ई ची पॉवर एनिथिंग इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे हे नेहमी पॉझिटिव्ह आहे का? म्हणजे तुम्ही याच्यावरून कमेंट काय कराल? जी ऑफ एक्स इज ऑलवेज इन्क्रीजिंग फंक्शन. इट इज ऑलवेज इन्क्रीजिंग फंक्शन. तुम्हाला सांगतो नेक्स्ट आपल्याला काय पाहायचंय ते. जास्त अवघड क्वेश्चन नाही. काय? इक्वल टू झिरो कसा येईल रे बाळा? हे झिरो पण होऊ शकतं ह्या दोन गोष्टी एक्स इज इक्वल टू झिरो असताना. पण हे कधीच झिरो नाही ना होणार, कारण एक्स ची पॉवर झिरो, ई ची पॉवर झिरो इज 1. कळत आहे ना? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो येईल हे. आणि नेक्स्ट काय आपला एच ऑफ एक्स. एच ऑफ एक्स काय आहे? x² ई ची पॉवर x² इंटू ई ची पॉवर -x². एच ऑफ एक्स इज इक्वल्स टू x² इंटू ई ची पॉवर x² प्लस ई ची पॉवर -x². ह्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा चला. x² हा अरे इंटू 2x कळतंय का? प्लस ई ची पॉवर -x² इंटू -2x. म्हणजे याला जर व्यवस्थित लिहिलं तर हे काय येईल? 2x³ इंटू ई ची पॉवर x² मायनस, ह्याला मायनसला पहिली प्रायोरिटी देतोय मी, 2x इंटू ई ची पॉवर -x² प्लस 2x इंटू ई ची पॉवर x². मग हे पण ऑलवेज पॉझिटिव्ह का? एक झिरो असताना हे झिरो, हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू झिरो. कळतंय का सगळ्यांना? म्हणजे हे एच ऑफ एक्स पण कसं फंक्शन आहे? इन्क्रीजिंग फंक्शन. आणि हे झिरो कधी आहे? एक्स झिरो असताना. ठीक आहे. मग तुम्ही मला सांगा आपल्याला काय काढायचंय? मॅक्सिमम व्हॅल्यू काय काढायची आहे? मॅक्सिमम व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट मॅक्सिमम ऑन धिस इंटरवल इज एबीसी. मग मला सांगा, जर तुमच्याकडे इन्क्रीजिंग फंक्शन असेल एखाद्या डोमेन मध्ये, मग मी समजा डोमेन घेतला ए टू बी.
याच्यामध्ये जर इन्क्रीजिंग फंक्शन आहे, आपण डेफिनेशन पण व्यवस्थित पाहिलं, त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग फंक्शन असं काढायला पाहिजे ना मी. समजा हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे, तर ह्या डोमेनमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे अटेन करेल फंक्शन? एंड पॉइंटला. कळतंय ना तुम्हाला? कुठे अटेन करेल? एंड पॉइंटला. बरोबर? ग्रेटर एंड पॉइंटला. ठीक आहे. म्हणजे ह्या तिन्ही फंक्शन मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू हे तिन्ही फंक्शन कधी अटेंड करतील? एक्स इज इक्वल्स टू 1 ला. बरोबर? ऑल थ्री फंक्शन्स अटेन्स मॅक्सिमा ऑन आहे ना. एक्स इज इक्वल्स टू 1 वरच हे अटेंड करतील का? कारण ते फंक्शन कसे आहेत? इन्क्रीजिंग फंक्शन. त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हणजे कर्वेचर चेंज नाही झालेला ग्राफचा. कळतंय का तुम्हाला? समजतंय? आता आपण काय करू? 1 बाय 1 एफ ऑफ 1 काढू, जी ऑफ 1 काढू आणि एच ऑफ 1 काढू. एफ ऑफ 1 काय येईल सांगा? कारण आपण मॅक्सिमम व्हॅल्यू काढतोय. म्हणजे ऍट एक्स इज इक्वल्स टू 1 वी हॅव टू फाइंड आउट एफ ऑफ 1, एच ऑफ 1, जी ऑफ 1. एफ ऑफ 1 काय येईल? ई ची पॉवर 1 प्लस ई ची पॉवर मायनस 1. ई ची पॉवर 1 प्लस ई ची पॉवर मायनस 1. आता मला सांगा जी ऑफ 1 काय येईल? 1 इंटू ई ची पॉवर 1 प्लस ई ची पॉवर 1 प्लस ई ची पॉवर मायनस 1. आणि एच ऑफ 1 काढा बरं. 1 इंटू ई ची पॉवर 1 प्लस ई ची पॉवर मायनस 1. ई ची पॉवर 1 प्लस ई ची पॉवर मायनस 1. मग याच्यावरून ह्या काय आहेत? या तीन गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत या काय आहेत? मॅक्सिमम व्हॅल्यूज ऑफ दीज थ्री फंक्शन्स. काय? अरे क्रिटिकल पॉइंट कसं? क्रिटिकल पॉइंट थ्रू आपण गेलोच नाही. क्रिटिकल पॉइंटला तर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स ला झिरोशी इक्वेट करावं लागलं असतं. अँड दॅट इज व्हेरी लेंदी टास्क. आपण म्हणलं आपण आपलं जे फंक्शन दिसत आहेत ना ते इन्क्रीजिंग फंक्शन्स आहेत. मग इन्क्रीजिंग फंक्शनला एंड पॉइंट जो राईट एंड पॉइंट असेल किंवा ग्रेटर एंड पॉइंट असेल त्याच्यावर फंक्शन मॅक्सिमा अटेंड करतो. मग ते ग्रेटर एंड पॉइंट कोणता आहे ह्या इंटरव्हलचा? 1. मग 1 वर आपण सगळ्या तिन्ही फंक्शन इन्क्रीजिंग असल्यामुळे आपण डायरेक्ट व्हॅल्यू कुठं काढतोय तिन्ही फंक्शनची? तीच त्यांची काय आहे? मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. मग या तिन्ही मॅक्सिमम व्हॅल्यू ला त्यांनी काय म्हटलंय? ए म्हटलंय, बी म्हटलंय आणि सी म्हटलंय. मग तुम्हाला इथं कोणतं रिलेशन वाटतंय? ऑप्शन डी. ए इज इक्वल्स टू बी इज इक्वल्स टू सी. कळतंय ना? ओके. हा पहा जे ऍडव्हान्स 2016. आहेत ना प्रॉब्लेम मध्ये, जिवंत तर आहेत ना क्लास म्हणून. सांगा काय करायला पाहिजे? लिस्ट व्हॅल्यू काढायची. कशाची? अल्फाची. अल्फा कसा आहे? रिअल नंबर आहे आणि हे असं दिलंय. आणि ऑल एक्स आर ग्रेटर दॅन 0. हे फॉर ऑल एक्स. म्हणजे आपल्याला ना हे एक्स कसे ग्रेटर दॅन 0 आहेत. आणि हे जे एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशनलाच आपण एफ ऑफ एक्स म्हणू. 4 अल्फा. अल्फा तर रिअल नंबर आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. एक्स स्क्वेअर 4 अल्फा एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स. हे जे काही फंक्शन आहे ना ह्या फंक्शन मध्ये जो अल्फा आहे दॅट इज कॉन्स्टंट, त्याची सगळ्यात कमी व्हॅल्यू काय असावी जेणेकरून फंक्शनची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा जास्त असावी. पण ट्रिगर पॉइंट आपण 1 घेऊ शकतो का? अल्फाची अशी व्हॅल्यू ज्यावर फंक्शनची व्हॅल्यू काय बनली पाहिजे? 1 बनली पाहिजे. 1 ज्या व्हॅल्यूवर आपलं फंक्शन बनतंय त्याच्यानंतरच्या सगळ्या व्हॅल्यूजवर आपलं फंक्शन काय बनेल? 1 पेक्षा मोठं बनेल. कधी बनेल? जेव्हा आपलं फंक्शन इन्क्रीजिंग असेल. कळतंय ना तुम्हाला? मी काय म्हणलं कळालं तुम्हाला सगळ्यांना? मी असं म्हणलं की हे जे एक्सप्रेशन आहे त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणलं. मग ह्या एक्सप्रेशनला मी 1 शी इक्वेट करील. बरोबर? पण 1 शी इक्वेट कधी करील? किंवा 1 शी इक्वेट जर केलं ती जी काही अल्फाची व्हॅल्यू मिळेल मला त्या अल्फाच्या व्हॅल्यूच्या नंतरच्या सगळ्या मोठ्या अल्फाच्या व्हॅल्यूज काय करत असतील? फंक्शनची त्याच्यापेक्षा मॅक्सिमम व्हॅल्यू देत असतील. 1 पेक्षा जास्त व्हॅल्यू देत असेल फंक्शनची. पण हे कधी? जर तुमचं एफ ऑफ एक्स हे इन्क्रीजिंग फंक्शन असेल. मग चेक करू आपण फंक्शन इन्क्रीजिंग आहे का? तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय येईल? 8 अल्फा एक्स प्लस 1 बाय -1 बाय एक्स स्क्वेअर. -1 बाय एक्स स्क्वेअर.
बरं, मॅक्सिमा मिनिमाच्या कन्सेप्ट थ्रू आपण जाऊ. आता एफ डॅश ऑफ एक्स ला तुम्ही टर्निंग पॉईंट मिळवण्यासाठी कशाशी इक्वेट करत असतात? झिरोशी. मग तुम्हाला काय मिळेल? 8 अल्फा एक्स इज इक्वल्स टू 1 बाय एक्स स्क्वेअर. मग इथून तुम्हाला एक्स स्क्वेअर इकडे गेला, 1/8 अल्फा इकडे आला, म्हणजे एक्स क्यूब इज इक्वल्स टू 1/8 अल्फा. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला एक्स काय मिळेल? टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. 1चं क्यूब रूट 1, 2चं क्यूब रूट सॉरी 8चं क्यूब रूट 2 आणि अल्फाचं क्यूब रूट अल्फाची पॉवर 1/3. मला सांगा एक्स कसा दिलाय त्यांनी? ग्रेटर दॅन 0 दिलाय. एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल तर साहजिक गोष्ट आहे की एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स पॉझिटिव्ह असेल तर अल्फाला पॉझिटिव्ह व्हावंच लागेल. कळत आहे ना? कारण क्यूब आहे हा. एक्स जर पॉझिटिव्ह आहे तर अल्फाची पॉवर 1/3 काय येईल? 1/2x. म्हणजे अल्फा इज इक्वल टू टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड 1/8x क्यूब. म्हणजे एक्स जर पॉझिटिव्ह आहे तर अल्फा पॉझिटिव्ह येणारच ना. मग अल्फाची व्हॅल्यू इथं काय मिळाली आपल्याला? अल्फाची व्हॅल्यू किंवा एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इन टर्म ऑफ अल्फा? 1/2 अल्फाची पॉवर 1/3. कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे एफ ऑफ एक्स काढला आपण, बरोबर. आता मी काय करतोय, एफ डॅश ऑफ एक्स काढलंय, एफ डबल डॅश ऑफ एक्स पण काढूया असं मला वाटतंय. मग हे काय येईल? 8 अल्फा प्लस हा काय येईल? 2/x क्यूब. बरोबर ना? कळतंय तुम्हाला? अरे -1/x² डेरिव्हेटिव्ह प्लस 2/x क्यूब. तुम्हाला सांगा एक्स पॉझिटिव्ह आहे, अल्फा पण पॉझिटिव्ह आहे, तर एफ डबल डॅश ऑफ एक्स कसं आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे तुमचं फंक्शन या पॉइंटवर काय अटेंड करतंय? मिनिमा अटेंड करतंय ना. फंक्शन काय अटेंड करतंय? मिनिमा. कोणत्या पॉइंटवर? ऍट एक्स इज इक्वल्स टू 1/2 अल्फाची पॉवर 1/3 या पॉइंटवर फंक्शन मिनिमा अटेंड करतंय. काय अटेंड करतंय? मिनिमा अटेंड करतंय. टाकून पहा तुम्ही. कळतंय? एक्सच्या जागी जर तुम्ही टाकलं 1/2 अल्फाची पॉवर 3 तर अल्फा पॉझिटिव्ह असल्यामुळे हे सगळं पॉझिटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे तुमचं फंक्शन काय अटेंड करतंय? ऍट दिस पॉइंट मिनिमा. म्हणजे काय माहितीये? अल्फा एक्स ची ही जर व्हॅल्यू टाकली तुम्ही गिव्हन एक्सप्रेशन मध्ये, ऍडव्हान्सचा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे, हे जे एक्सप्रेशन आहे, त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू जर तुम्ही 1/2 अल्फाची पॉवर 1/3 टाकली तर तुम्हाला त्या फंक्शनची सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू मिळेल. म्हणजे त्याच्यानंतरच्या व्हॅल्यू कशा असतील? त्याच्यापेक्षा मोठ्या असतील. बरोबर. म्हणून मी काय करेल माहितीये? ह्या एक्सप्रेशन मध्ये एक्सच्या जागी काय टाकेल? एक्सच्या जागी काय टाकेल? ही व्हॅल्यू टाकेल ज्या व्हॅल्यूवर तुमच्या त्या फंक्शनने काय अटेंड केलंय? मिनिमम व्हॅल्यू. आणि आपल्याला माहिती मिनिमम व्हॅल्यू काय आपली? 1. कळतंय ना? मिनिमम व्हॅल्यू काय आहे? फंक्शन कोणती व्हॅल्यू अटेंड करतोय? मिनिमम व्हॅल्यू अटेंड करतोय, बरोबर ना? मग आपल्याला अल्फाची ती व्हॅल्यू काढायची आहे की ज्या व्हॅल्यूवर हे जे एक्सप्रेशन आहे ते सगळ्यात मिनिमम असेल. मिनिमम म्हणजे सगळ्यात मिनिमम म्हणजे किती? 1. कळतंय तुम्हाला? मग तुम्ही काय केलं? हा स्क्वेअर घेतल्यानंतर हा बनला 4 अल्फा आणि ह्या स्क्वेअर मुळे हे 1/4 आणि हा अल्फाची पॉवर 2/3. 1/3 होता तर 2/3 बनेल. आणि इथं हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल तर हा काय बनेल? 2 अल्फा इंटू 2 अल्फा की पॉवर 1/3 दॅट इज इक्वल्स टू 1. आता हे पहा, 4 कॅन्सल, अल्फाची पॉवर 1 आहे, खाली 2/3 आहे. 1 मायनस 2/3 इज 1/3. म्हणजे ऍक्च्युअली दिस इज अल्फाची पॉवर 1/3. अल्फाची पॉवर 1/3 आणि हा किती आहे? 2 अल्फाची पॉवर 1/3 दॅट इज इक्वल्स टू 1. म्हणजे 3 इंटू अल्फाची पॉवर 1/3 दॅट इज इक्वल्स टू 1. म्हणजे अल्फाची पॉवर 1/3 इज इक्वल्स टू 1/3. बरोबर ना? मग टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, अल्फा क्यूब रूट निघून जाईल ना. 1/3 म्हणजे काय? क्यूब रूट ऑफ अल्फा दॅट इज इक्वल्स टू 1/27. 3 इंटू 3 इंटू 3. सो करेक्ट ऑप्शन इज, एवढा तर क्वेश्चन होता. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी मॅटर्स अ लॉट. एवढे एवढे आन्सर आहे, एका स्लाइडवर होऊन जाते. ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे, पण तुम्हाला त्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत की अरे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा.
त्याला एक्सप्रेशनला एफ ऑफ एक्स म्हणा. असं म्हटल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स काढून तुम्ही क्रिटिकल पॉईंट काढा. त्या पॉईंटवर तुमचं फंक्शन एकतर मिनिमा अटेंड करत असेल नाही तर मॅक्सिमा. पण आपल्याला दिलंय की एक्स ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे फंक्शन काय अटेंड करत असेल? मिनिमा. असं का बरं? कारण क्रिटिकल पॉईंट आपल्याला काय मिळाला इथून 0शी इक्वेट करून? अल्फा इज इक्वल्स टू किंवा एक्स इज इक्वल्स टू 1/2 अल्फा क्यूब 2 इंटू क्यूब रूट ऑफ अल्फा. एक्स जर पॉझिटिव्ह तर अल्फा पॉझिटिव्ह असलाच पाहिजे. का बरं? कारण एक्स आणि अल्फाचं हे रिलेशन आहे. मग अल्फा इज इक्वल टू 1/8 एक्स क्यूब असं म्हटलं तर एक्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे 1/8 इंटू एनी पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह. तर अल्फा आपला पॉझिटिव्ह आहे. बरोबर. मग आता मी काय केलं? एफ डॅश ऑफ एक्स वरून एफ डबल डॅश ऑफ एक्स काढलं म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह मी ह्या पॉईंटवर काढलं. कुठल्या पॉईंटवर? क्रिटिकल पॉईंटवर चेक केलं टाकून. तर अल्फा पॉझिटिव्ह म्हणजे हे सगळंच पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे काय? तर त्या फंक्शनने एक्स इज इक्वल्स टू 1/2 अल्फाची पॉवर 1/3 या पॉईंटवर मिनिमा अटेंड केलाय. बरं, मिनिमा अटेंड केलाय मग ती मिनिमम व्हॅल्यू काय असावी? व्हॉट इज द डिमांड ऑफ क्वेश्चन? मिनिमम व्हॅल्यू 1 असावी. मग त्याच्यासाठी मी काय केलंय? 1 शी इक्वेट केलंय ते. बरोबर. ते फंक्शन त्या फंक्शन मध्ये एक्स इज इक्वल्स टू ही व्हॅल्यू पुट करून मी त्याला 1 शी इक्वेट केलंय. मग 1 शी इक्वेट केल्यानंतर मला जे आन्सर मिळेल ते अल्फाचं आन्सर काय आहे? 1/27. ठीक आहे ना? नेक्स्ट क्वेश्चन. किती वेळ झाला? ब्रेक पाहिजे तुम्हाला? 12 वाजले का? किती सुरू केले आपण? 10:30. अजून अर्ध्या तासात उरकू शकतं. काही एवढं नाही राहिलं. 50 पेजेस झाले, 12 पेजेस राहिलेत. एवढा प्रॉब्लेम करू मग ब्रेक देऊ. व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. आजचे खूप तगडे प्रॉब्लेम्स आहेत. झोप येते? कोणाला झोप येते? टोटल नंबर ऑफ लोकल मॅक्सिमा अँड लोकल मिनिमा. टोटल नंबर ऑफ लोकल मॅक्सिमा लोकल मिनिमा म्हणजे काय चेक करायचंय आपल्याला? क्रिटिकल पॉइंट्स किती मिळत आहेत आणि त्याच्यानुसार ग्राफचं नेचर. कधी कधी आपण फक्त क्रिटिकल पॉइंट्सवर हे जज करू शकत नाही की लोकल मिनिमा किती आहे, लोकल मॅक्सिमा किती. बरोबर ना? कधी कधी आपल्याला ग्राफचं नेचर पण अंडरस्टँड करावं लागतं. मग एफ ऑफ एक्स काय दिलाय पहा. हे पीस वाईज डिफाईन्ड फंक्शन आहे का? 2 प्लस एक्स क्यूब. हा एफ ऑफ एक्स कोणत्या रिजन मध्ये? -3x आणि -1 या रिजन मध्ये. -1 इज इन्क्लुडेड इन अबव. काय झालं? एक्स ची पॉवर 2/3 -1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 2. आता मी त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढेल का? क्रिटिकल पॉइंट्स मिळवण्यासाठी. मग ज्यावेळी फंक्शन पीस वाईज डिफाईन्ड असतं त्यावेळी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसं काढणार? इझीच ना. ह्या इंटरव्हल हे इक्वेशन आहे, या इंटरव्हल वर फंक्शनचं हे इक्वेशन आहे. मग या इंटरव्हलवर हे डेरिव्हेटिव्ह येईल, या इंटरव्हलवर याचं डेरिव्हेटिव्ह येईल. मग हे काय येईल? 3 इंटू 2 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 प्लस एक्स इज 1. आणि हे काय येईल? 2/3 इंटू एक्स ची पॉवर 2/3 मायनस 1 इज -1/3. बरोबर. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह पण काढून घ्यायचं का? आता हे इंटरव्हल तर माहितीच आहे. प्रत्येक वेळी मी इंटरव्हल लिहित नाही. एफ डबल डॅश ऑफ एक्स सेकंड डेरिव्हेटिव्ह का बरं? कारण ते मॅक्सिमा आणि मिनिमा बद्दल पण बोलतायत. म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काय येईल? ह्याचं डेरिव्हेटिव्ह 6 इंटू 2 प्लस एक्स आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह -1/3 खाली येईल आणि -1/3 -1 म्हणजे हा किती झाला? -4/3 म्हणजे हा -2/9 इंटू एक्स ची पॉवर -4/3. कळतंय का? दपा एफ डॅश ऑफ एक्स का काढला? क्रिटिकल पॉइंट मिळवण्यासाठी. क्रिटिकल पॉइंट नाही, टर्निंग पॉइंट. ठीक आहे. क्रिटिकल पॉइंट ते वेव्हीकर मेथड मध्ये येतात. टर्निंग पॉइंट्स मिळवण्यासाठी. मग टर्निंग पॉइंट्स म्हणजे काय? तुम्ही फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0शी इक्वेट करा. ह्याला जर 0शी इक्वेट केलं तर एक्स ची व्हॅल्यू काय असावी? हे 0 येण्यासाठी -2. आणि ह्याला जर 0शी इक्वेट केलं तर एक्स काय असावा? 0च असावा. कारण हे म्हणजे काय? 2/3 इंटू क्यूब रूट ऑफ एक्स. बरोबर ना? मग एक्सच्या जागी 0 कसा असावा? 0 असेल तर हा इन्फानाइट बनून जाईल रे. तर हे हा जो ग्राफ आहे ना, मला असं वाटतं की हा ग्राफ एक्स ऍक्सिसला कधी कट करेल?
कटच नाही करणार का? कट तर करावा लागेल. हा, पण मला असं वाटतं झिरो झिरो जर टाकलं -1/3 झिरोची पॉवर, ते जिओजेब्रावर जर आपण अंडरस्टँड केलं. अरे अरे. हम्म. हे पहा आता काय फंक्शन 2/3 एक्स ची पॉवर -3. 2/3 2/3 इंटू एक्स ची पॉवर -1/3. मग हा ग्राफ तर असा येतोय म्हणजे असिम्प्टोटिक. दिस इज द हायपरबोला. बरोबर ना? कुठं कट करतोय? असिम्प्टोटिक आहे हा. म्हणजे मला तेच म्हणायचं की झिरोवर तो तो फंक्शन, ते जे फंक्शन आहे हे नॉट डिफाईन्ड आहे. इन्फिनिटी अप्रोच करते ना हे. झिरोवर इन्फिनिटीला अप्रोच करते. म्हणजे झिरो त्याचा क्रिटिकल पॉईंट नाहीये त्या रिजन मध्ये. कळतंय ना? x is equals to -2 is only the critical point. x is equals to 0 is not the critical point. बरोबर? मग आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक करतो कुठं? ऍट x is equals to -2. पण इथं जर -2 टाकला तर हे सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 बनेल. ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह. कळतंय ना? म्हणजे अशा पॉइंटला आपण पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतो. म्हणजे 0 वरून आपल्या ह्या ग्राफने 2 + x चा क्यूब याने काय केलंय? इन्फ्लेक्ट झालाय तो. बरोबर का? तुम्ही जर ह्याचं पण नेचर पाहाल, 2 + x म्हणजे -2 या पॉइंटवर हे समजता येणार तुम्हाला. हे समजणं खूप गरजेचं आहे. हा क्यूब आहे ना? हा. ग्राफ पहा, इन्फ्लेक्ट कुठे झालाय? -2 ला इन्फ्लेक्ट झालाय. कळतंय का? हा, मग ते तुम्हाला विचारतायत की लोकल मिनिमा किती, लोकल मॅक्सिमा किती. हा जो ग्राफ आहे हा तर एफ डॅशचा ग्राफ आहे. एक्स ची पॉवर 2/3 चा ग्राफ पाहिजे मला. एक्स ची पॉवर 2/3. एक्स ची पॉवर 2/3. 2/3 डिवाइडला गेलं का ते? शांत बसा रे. एक्स ची पॉवर 2/3. पहा नेचर. हा, असाच ग्राफ आहे. पहा बरं आता. काय कंटिन्युअस नॉट डिफरन्शियल? आपल्याला लोकल मिनिमा लोकल मॅक्सिमा विचारलंय. फंक्शन डिफरन्शिएबल आहे नाही ते नाही विचारले. ठीक आहे. तर तुम्ही हे तर ग्राफिकली झाला. आपण ऍज अ स्टुडंट कसं ऑब्झर्व करणार? -2 ला तर हा जो ग्राफ आहे हा कसा झालाय? ग्राफच्या नेचरवरून पहा. कारण मला हे सांगायचंय की तुम्हाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह इथं काहीच मदत करत नाहीये या प्रॉब्लेम मध्ये. सेकंड डेरिव्हेटिव्ह -2 ला 0 होतोय. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वरून आपल्याला कळतं की -2 हा काय आहे? टर्निंग पॉइंट आहे. मग इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 झालं म्हणजे पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. आपण तिथं मॅक्सिमा अटेन होतोय की मिनिमा काहीच सांगू शकत नाही. अशा केसमध्ये तुम्हाला ग्राफचं नेचर अंडरस्टँड करावं लागतं. ग्राफचं नेचर काय? क्युबिक फंक्शनचा ग्राफ जनरली कसा असतो? क्यूब फंक्शनचा ग्राफ असा असतो ना रे. हा. क्युबिक फंक्शनचा जो ग्राफ आहे तो आता -2 काय 2 + x म्हणजे आता तिथं त्याचा क्रिटिकल पॉइंट काय येणार? ग्राफचा म्हणतोय मी. ग्राफ म्हणजे x 0 असताना y काय येईल आणि y 0 असताना x काय येईल. म्हणजे हे 0 कधी होईल बरं हे एक्सप्रेशन? -2 ला. म्हणजे -2 इथे जर एखादा पॉइंट असेल -2, 0 म्हणजे या पॉइंटवर आपला कर्व काय असेल? त्याचा व्हर्टेक्स लाय करत असेल. मीन्स द नेचर ऑफ अवर क्युबिक फंक्शन इज लाईक दिस. बरोबर. आणि हा जर ग्राफ पाहिला एक्स ची पॉवर 2/3, एक्स ची पॉवर 2/3, तर ऍक्च्युअली दिस इज लाईक दिस. एक्स ची पॉवर 2 का क्यूब रूट. बरोबर.
एक्स क्यूब तर असा ग्राफ असतो, एक्स स्क्वेअर तर असा ग्राफ असतो ना, पण त्याचा क्यूब रूट घेतल्यामुळे तो काय होणार, कॉन्केव्हिटी त्याची चेंज करणार. कळतंय का तुम्हाला? मग हा जो ग्राफ येतोय त्याचं नेचर असं येत आहे. ठीक आहे ना? तर तुम्ही आता काय म्हणताय, तुम्हाला लोकल मिनिमा लोकल मॅक्सिमा काढायचंय. इंटरवल दिलाय का? येस. -3 to -1 आणि -1 to 2, म्हणजे -3 इकडे असेल आणि -1 इथे असेल. -1 हा असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटवर 2 - 1 चा क्यूब 1 आणि 1 ची पॉवर एनिथिंग इज 1, म्हणजे -1 असा पॉइंट आहे, -1 असा पॉइंट आहे की ज्या पॉइंटवर तुमचे दोन्ही ग्राफ इंटरसेक्ट होत आहेत. कळतंय का? कारण इथं ह्या एक्सप्रेशन मध्ये x ची व्हॅल्यू -1 टाकली तर 2 - 1 इज 1, 1 चा क्यूब इज 1, म्हणजे y ची व्हॅल्यू काय येते, x ची व्हॅल्यू -1 टाकल्यावर 1. आणि याच्यामध्ये सुद्धा x ची व्हॅल्यू -1 टाकल्यावर काय येते, 1च आन्सर येते. म्हणजे तो जो पॉइंट आहे ना -1, एक्स इज इक्वल टू -1, या पॉइंटवर तुमचा ग्राफ काय होतोय, एकमेकांना इंटरसेक्ट करतोय. बरोबर? आणि ग्राफचं जर नेचर पाहिलं तर इथून इथपर्यंत ग्राफ होता इन्क्रीजिंग आणि या पॉइंट नंतर ग्राफ झाला डिक्रीजिंग. म्हणजे हा काय आहे तुमचा लोकल मॅक्सिमा. काय? लोकल मॅक्सिमा. मॅक्सिमा मिनिमा माहिती, इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग जर असेल तर पहा, इन्क्रीजिंग टू डिक्रीजिंग मॅक्सिमा, डिक्रीजिंग टू इन्क्रीजिंग मिनिमा. मग इथं पहा, डिक्रीजिंग टू इन्क्रीजिंग वर गेले तुम्ही तर तुम्हाला काय मिळालंय, लोकल मिनिमा. बरोबर? लोकल मिनिमा लोकल मॅक्सिमा काढायचा होता. आता तुम्ही म्हणाल हा लोकल मिनिमा आहे का, एक्स इज इक्वल टू -2, हा तर पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे, ना तो मॅक्सिमा आहे ना तो मिनिमा आहे. म्हणजे हे जे दोन आहेत ते काय आहेत तुमचे लोकल मॅक्सिमा लोकल मिनिमा मिळून किती पॉईंट तुम्हाला मिळत आहेत, 2 पॉईंट. एक्स इज इक्वल टू -1 वर लोकल मॅक्सिमा, एक्स इज इक्वल टू 0 वर लोकल मिनिमा, आणि 2 वर काय कंडिशन आहे, 2 वर काही ना काही व्हॅल्यू असेल. आता ह्याला थोडीच म्हणणार आहे मॅक्सिमा मिनिमा. मॅक्सिमा म्हणजे काय, की मॅक्सिमा चेक करण्यासाठी तुम्ही चेक केलं की कॉन्कॅव्हिटी कर्वची चेंज झाली का, डिक्रीजिंग फंक्शन होतं तर ते इन्क्रीजिंग बनलं तर त्या पॉइंटला तुम्ही म्हणणार त्या पॉइंटवर तुमचा मॅक्सिमा आला. इन्क्रीजिंग फंक्शन असेल, ठीक आहे ना, डिक्रीजिंग झालं, इन्क्रीजिंग फंक्शन डिक्रीजिंग झालं तर मॅक्सिमा अटेंड केला. डिक्रीजिंग फंक्शन इन्क्रीज करायला लागलं म्हणजे त्या पॉइंटवर काय झालं, मिनिमा झाला. कळतंय ना? मग असे किती लोकल मिनिमा लोकल मॅक्सिमा आहे, 2. ते 2 पॉईंट इथं दाखवले. जिओजेब्रावर पण तुम्ही पाहू शकता. पहा 1 वर आहे का इंटरसेक्ट. ठीक आहे, असे ग्राफ तुम्हाला बनवता आले पाहिजे. ग्राफ थेरी तुम्ही काही शिकलात का, ग्राफ थेरी बद्दल? एक सिंगेजचं बुक येतं ग्राफ. ओके, प्ले विथ ग्राफ्स आय थिंक, ते एकदा पहा. मग हा जो -2 पॉइंट आहे हा मिनिमाही नाही मॅक्सिमाही नाही. म्हणजे -2 वर तुम्हाला मिनिमा मॅक्सिमा मिळत नाहीये कारण तो तर पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. तिथे ग्राफची काय होती, कॉन्कॅव्हिटी चेंज होती. काय चेंज होतीये, कॉन्कॅव्हिटी ऑफ द ग्राफ चेंजेस. कळतंय? आणि या पॉइंटवर काय तुमचा इन्क्रीजिंग फंक्शन इथे जाऊन डिक्रीजिंग झालाय, म्हणजे हा पॉइंट काय तुमचा लोकल मॅक्सिमम, लोकल मॅक्सिमा. आणि या पॉइंटवर डिक्रीजिंग जे फंक्शन होतं ते इन्क्रीजिंग म्हणलं. मग या पॉइंटवर तुमचं काय लोकल मिनिमा. आर यू गेटिंग दिस? ओके. हा, हा एक क्वेश्चन करू मग ब्रेक घेऊ. इझीच क्वेश्चन आहे. एफ ऑफ एक्स दिलाय, एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे आणि खाली काय दिलंय, ए बी डी आर नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट्स, झिरो नाही येत ते. मग ते डिक्रीजिंग इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कंटिन्युअस इन्क्रीजिंग, म्हणजे हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पर्यंत जावं लागते आपल्याला. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तर तुम्ही काढू शकता. एफ डॅश ऑफ एक्स सांगा मला, चला त्याचं डेरिव्हेटिव्ह. क्वेश्चन रूल वापरावा लागेल ना, खालच्या काय, अरे नाही होणार, इकडे पहा. एफ डॅश ऑफ एक्स
खालच्याचा स्क्वेअर रूट हटून जाईल, बरोबर. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर होईल फक्त. खालचा ऍज इट इज रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ऍज इट इज, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वरचा ऍज इट इज, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह इज 1/2 रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. कळतंय ना. आता प्लस काय ह्याच्यामध्ये, सॉरी मायनस, एकच फंक्शन आहे पण इतकं मोठं डेरिव्हेटिव्ह. आता खालच्याचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर. एवढा मोठा क्वेश्चन बघून तुम्ही घाबरून जाता, पण याच्या इतका सोपा एकही क्वेश्चन नाही आतापर्यंत पाहिलेला, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर क्वेश्चन रूल माहित असेल तर. आणि ह्याच्यानंतर काय करणार, खालच्याचा स्क्वेअर खालचा ऍज इट इज, बी स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह वरच्याचा डी मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 मायनस वरचा ऍज इट इज डी मायनस एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह खालच्याचं डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह आतल्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 इंटू डी मायनस एक्स इंटू -1. कळतंय का, फक्त हा करताय, कळतंय ना. आता काय करा, एलसीएम घ्या आणि तिथं 2 ला 2 कॅन्सल, इकडे काय होतंय या 2 ला 2 कॅन्सल. एलसीएम जर घेतला तर रूट आणि रूट निघून जाईल, म्हणजे हा बनेल एक्स ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस हा एक्स आणि हा एक्स स्क्वेअर बनला, बरोबर ना. कळतंय का, अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि हा जो अंडर रूटचा जो एलसीएम घेतल्यानंतर अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर येणार आहे अंडर रूट मध्ये, म्हणजे पॉवर हाफ, याची पॉवर किती 1, मग हाफ प्लस 1 किती होईल 3/2. हे सगळ्यांना कळालंय का. हे जे एलसीएम घेऊन खाली येणार होतं ना रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, त्याची पॉवर हाफ आहे, ह्याची पॉवर 1 आहे, तर ऍड करून काय बनेल पॉवर 3/2 प्लस, नाही मायनसचं साईन आहे, पण मी काय करतोय आता, हे मला मायनसचं साईन किंवा थोडा वेळ मायनसच राहू द्या इथे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा मायनस आणि हा मायनस प्लस होऊन जाईल का, प्लस होईल, म्हणजे त्याला आधी प्रायोरिटी याला नंतर प्रायोरिटी. आणि एलसीएम घ्या, एलसीएम जर घेतला तर हा इकडे मल्टिप्लाय होईल, तर मायनसचं साईन ऍज इट इज बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा होल स्क्वेअर मायनस हा मायनस नाही प्लस आहे, हा मायनस मायनस प्लस होईल, डी मायनस एक्स आणि डी मायनस एक्स काय बनेल डी मायनस एक्सचा स्क्वेअर, काय बनेल डी मायनस एक्सचा स्क्वेअर. सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे, एकदम बेसिक. अपॉन बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर, ह्याची पॉवर सध्या 1 आहे ना, पण ते एलसीएम घेऊन जो रूट मध्ये बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर येणार आहे, त्याची पॉवर तर हाफ आहे, मग ती पॉवर हाफ आणि ही पॉवर 1 ऍड होऊन काय 3/2. तर एक गोष्ट ऑब्झर्व करा, मायनस साईन आतमध्ये गेलं तर हे मायनसचा डी मायनस एक्स स्क्वेअर आणि हा प्लसचा डी मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल का, आणि हा प्लसचा एक्स स्क्वेअर आणि हा प्लसचा मायनसचा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल का. मग आता आन्सर काय येईल, फायनल आन्सर ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू दी पॉवर 3/2 मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर रेस टू दी पॉवर 3/2. मला सांगा तुमचा एक्स कसा आहे, रिअल नंबर आहे, कसा आहे रिअल नंबर, तर ए स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह, बी स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पण नेहमी पॉझिटिव्ह, बी स्क्वेअर प्लस डी मायनस एक्सचा स्क्वेअर पण नेहमी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नंबरची पॉवर 3/2 नेहमी पॉझिटिव्ह,
पॉझिटिव्ह नंबरची पॉवर 3/2 नेहमी पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह नंबर मध्ये पॉझिटिव्ह नंबर ऍड केला तर पॉझिटिव्ह. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स कसं आहे तुमचा ऑलवेज पॉझिटिव्ह. कसं आहे? ऑलवेज पॉझिटिव्ह. झिरो पण कधीच नाही बनणार. ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे हे जे फंक्शन आहे हे कसं आहे? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. कसं आहे फंक्शन? स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. म्हणजे मला असं म्हणायला पाहिजे एफ इज अन इन्क्रीजिंग फंक्शन ऑफ. काय होतं रे? एवढंच फक्त. समजतंय ना? सो दॅट्स इट. आता राहिलेले पाहू आता सध्या. ठीक आहे? एक ब्रेक घ्या तुम्ही. तर गरज नाही. 12:30 सोडायचंय. बरं घ्या. कारण ब्रेक शिवाय तुमचे पण